लागत असं आहे ना. काय म्हणते दौलतराव? तुम्ही येता कस काय रे? तुम्हाला काय सुगावा कसा लागतो? काय जरा पर्सनल असतं, जरा काय आमचं बोलणं वेगळं बरं बोलणं फिरणं असतंय काय असतंय? हा चिटका चिटकी. हा बाबराव, 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 घराच्या बाहेर या. कोण आहे? कोण आहे? काय चालते? काय ग चालले? कोण आहे? म्हणजे तुम्ही माझा आवाज बी नाही ओळखला का आता? नाही ना, झोपलं होतं का? जपलं होतं का? माहिती आहे ना मला. जेव्हा माणसाच्या चुका होतात ना तेव्हा सगळं विसरून जाते माणूस. आवाज हे ते सगळं विसरून जाते. कळतंय ना मला तुम्ही किती हुशार आहे ते. हा काय का चाललंय? काय चुका केल्या मी? हा आणि मग ते विसरून जाते लोक लगेच. हा मला विचारताय तुम्ही? हा मी काय चुका केल्या सांगू तुम्हाला? चुका तुमच्या काय आहेत त्या? बोल ना, काय चुका बोल. लय लोकांना फुगीरपणा करत राहता हो तुम्ही. ह्याला त्याला लाडू गुडू लावून मस्तपैकी सगळ्या गोष्टी आपल्या फायद्याच्या करून घ्यायच्या आणि लोकांना नफ्यामध्ये सोडायचं का? हा कुठून शिकले तुम्ही हे असलं घाणेरडे धंदे करायला? सांगा बरं. मग प्रत्येकाला नापा दिलाच ना मी उलट तोटा घाला. ओ प्रत्येकाला तुम्ही नफा देता हा. आणि तुम्ही तोटा खाता असं तुम्हाला म्हणायचंय का? हा किती खरं बोलताय मनातून सांगा बरं जरा. खरंच बोलते. किती खरं बोलताय तुम्ही. अगे चांदे खरंच मी खरं बोलतो. माझ्या तोंडावर तुम्ही मला खोटं बोलताय. इथं जाग्यावर थांबून तुमच्या दारात लाज वाटते का तुम्हाला थोडी? चांदेला बोलतात थोडं व्यवस्थित बोल. लाज बीज काढू नको मावले. काय चूक केली मी सांग मला सांग. तेच ते तुमच्या चुकीमुळे ना हे असले शब्द बोलते मी तुम्हाला. कळलं का? हा मला शिकवायचं नाही असलं बोल आणि तसलं बोल म्हणून. माझी लँग्वेज मी बोलणार. कळलं का? तेव्हा चांदे मी काय चूक करेल नाही. हा चूक करेल असेल तर मला स्पष्ट सांग काय चूक करेल. अच्छा म्हणजे स्वतःच्या तोंडानं स्वतःची चुकी कबूलच नाही करायची का? करेलच नाही मी. नाही करायची का? म्हणजे माझ्या तोंडानं सांगू तुमची चुकी मी? काय म्हणलं चला जाऊ द्या आपले शेजारी पाजारी आहेत ओळखीचे. बाबूराव बी चांगले आहे की नाही? हा? त्यांची आमराई इतकी मोठी आहे, चांगली आहे, सुंदर आहे, गो बाई भारी आहे. हा लयच बरं ठोकला होता माझ्या समोर तुमच्या आमराईच्या. मग काय झालं? हा काय झालं? काय झालं? तुम्हाला सगळं माहित होतं. तुम्ही ना मुद्दाम मला गंडवलंय. हा मुद्दाम माझे पैसे बघून ना मला तुमची आमराई विकत दिलीये. कळलंय मला आता तुमचं सगळं. आम्हाला मी ओपली ना. ओपली ना म्हणजे? तुला दिली ना. हो मलाच दिली. आणि मग? दिली मलाच गणमान्य आहे मला. हा, मग पण तुम्ही सगळ्या गोष्टी खऱ्या बोलून द्यायचं ना मला तुमची आमराई. खोटं बोलून का दिली तुम्ही? खरं बोललं जाईल मी. काय खरं बोलून दिलं? हा? अहो तुमच्या आमराईमध्ये एक आंब्याचं झाड नीट नाहीये. हा त्याला एक आंबा लागत नाही. हा किती वर्ष त्याची वाट बघायची? ओ आंबा येईल का म्हणून किती वर्ष वाट बघायची? सांगा बरं मग तुम्ही. आता तुला किती दिवस झाले घेऊन मला सांग बरं. किती दिवस झाले तुम्ही सांगा ना. हा? तुम्हाला माहित नाही मी कधी घेतली ती? आता 6 महिने झाले तेव्हा तुला दिले. 6 महिने झाले तेव्हा दिली का? हा. बरं ठीक आहे. आंबे नाही लागले. हा. आंबे कधी लागतात तो झाडाला? अगं वर्ष आंबे लागतात? उन्हाळ्यात येतात बरोबर आहे? हा. हा? हा. पण तू आता पावसाळा दिवस चालू आहे. हो तू का? आला डोक्याचा भाग आहे काही. अच्छा अच्छा म्हणजे आता तुमच्या आमराई मधून आता काही नाव निघालंच नाही पाहिजे, त्याची चुकीच निघाली नाही पाहिजे म्हणून तुम्ही मला आता हे धडा शिकवताय का? काय झालं चांदलं माहितीये का? हा? तुला द्यायच्या आधीच नेमके मी आंबे ओपून टाकले होते सगळे. हा मला माहितच होत. बाबूराव नेमकं एवढा गोडीत प्रेमात मला कस काय घ्यायलाय है की नाही? हा? सगळा फायदा स्वतःचा करून घेतला. हा. बर ठीक आहे. आता काय करा माहितीये का? हा, तुम्ही तुमच्या दारात थांबा असंच. हा? हा, हा. मी तुम्हाला तुमच्या दारातूनच बघा कशी हाकलून लावते. का? हा? कारण तुम्ही केलंच माझ्यासोबत तसं. सांगा ना. हा? तुम्ही मला एक सांगा. नीट थांबा माझ्यासोबत ना रुबाब नाही दाखवायचा. कळलं काय? तेव्हा चांदे तुला- चांदे व्यवस्थित बोला. व्यवस्थित हा. बोल नाही. हात पूर्ण खाली करून बोलायचा. पूर्वी आमराईची मालकीन ना मी आहे. कळलं आहे काय? ना, आहे ना. त्या आमराईला आता पुढं कसं वाढवायचं ना ते माझ्या हातात राहिलं. पण ती आमराई ना चुकीची माझ्या हातात दिली तुम्ही. म्हणून माझा जीव ना तुमच्यावर एवढा भडकलाय ना. बरं माझं मला काहीच बोलायचं नाही तुमच्यासोबत. आता ना माझं डोकं इतकं फणकलंय ना. आता काय करावं तुमच्यावर ना मला काहीच बोलायचं नाही. चला पैसे काढा माझे. पैसे काढा माझे. पैसे? हा पैसे काढा. कशाचे पैसे? पैसे भेटू शकत नाही. हा तुला देऊन 6 महिने झाले. हे बघ चांदे तुला पैसे विषय काही भेटणार नाही. आणि तुला काय करता येईल ते कर माव. बरं ठीक आहे. आता बघाच तुम्ही करतेच काय मी. हा काय ग, काय झालं का? लय लय फणा बोलायची काय नवऱ्याला. काय झालं? तुमच्या नवऱ्याला विचारा ना त्यांनी माझ्यासोबत काय केलं आणि तुम्ही बी काय केलं. तुम्हाला माहित नाही? तुम्ही मला तुमची आमराई देऊन फसवलंय. हा आणि आता बघा तुम्ही मी काय करते तुमच्या दोघांवरती. पण मला काय करायचं ना मला सगळं माहितीये. बघा तुम्ही आता मी काय करते. हा, जाय जाय काय करत कर जाय. करणार जाय म्हटला तुला. करणार म्हणलं ना हा. बोट खाली करून बोलायचं काय? हे बघ चांदे डोक्यात हा. चांदे माझ्या. डोक्यात ना माझ्या डोक्यात जायचं नाही काय? हा, ते. हा. चांदणी का कमी वाटली का काय? आणि तुला काय बाबा कमी वाटत काय? चांदणीचा इंगा दाखवते आता. तुला बाबराचे गाडा केलं जाय. बघताच मी तुम्ही काय? काय करता. हा? हट. लय तन 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 करू राहिली हो ही. हा? तू काय करते घरामध्ये? आम्ही स्वयंपाक करत होतो तुम्हाला रेटा गिळायला. ती कवाची आली भांड ती माझी. तुम्ही पुरण
आणि मला माहिती नाही कसे काय पुरवून काय मग? तेव्हाचे मला फसवलं आंब्यामध्ये मग काय करायचं मग आता तेव्हाचे माझे पैसे परत द्या. अहो ती सगळ्या दुनियाची लबाड बाय आहे ती तुम्हाला माहिती आहे का? चालली का? हा ना बरं बरं मग चला घरात जेवायला. बरं चल मी काय कर आपण घेतले पैसे करू बरोबर काय करायचं होय माहिती चल माझी यायला बल्ब घ्या म्हटलं जरा इकडं अंधार पडतो ह्या साईडला ही गडी बी ना यायला एक काम करायला नको साधं काय जाणे काय हो तुम्ही हा जेव्हा बघावं तेव्हा तुम्हाला कुठे भेटले की मी नुसतं काम करत असता तुम्ही तुम्हाला काही माहितच नसते माझ्यासोबत काय झालं काय नाही हा लय म्हणता चांदी मला तुझी लय काळजी आहे हं. काय तुला आल्या आल्या चिडचिड तणतण राग राग केल्याशिवाय दिवसच जात नाही का ग? कधी माझ्याकडे अशी हसत खेळत आली सांग बरं तू हा कधी आले आता मला एक सांगा तुम्ही माझ्यासोबत असं घरातच राहताय कसं येऊ तुमच्याकडे हसत हसत असं काय होतं का या गावामध्ये किंवा या घरामध्ये किंवा या आता काय सांगू तुम्हाला जाऊ द्या बाई तुम्हाला बी सांगून काही फायदा नाही तुम्ही बी माझं ना हसूच करता अगं चालणे पण काय विषय झालाय काय झालंय त्या समोरच्या माणसाला माहिती झालं तर त्याच्यावर काहीतरी पर्याय काढल का आल्यावर तन 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 करायचं हा माझा मी मूड खराब करते बघ तू एक तर तुला बघितलं मूड फ्रेश होत असतो आणि तू जर तन तन केलं मग माझा मूड कसा राहील का सांग बरं शांत हो पहिली एकदम शांत हो बस आणि काय झालं मला सांग असं तुम्ही मला गोडीत बोलले की माझा शांतच होऊन जातो राग पण काय करू काय? हा? ते बॉब्या नावाचा माणूस आहे ना हा? कार्टून कुठलं नेहमी माझ्या अडचणीत येते बघा नेहमी माझ्या अडचणीत येते नुसत्या अडचणी पैदा करते ते माझ्यासोबत हा आता मी त्याची आमराई विकत घेतली हा? इतकं फसवलं त्या दोघा नवरा बायकोनं मला त्यांची आमराई मला विकत घ्यायला लावली गोड गोड बोलून आणि काहीच फायदा नाही त्या आमराईचा त्याला आंब्याच्यात नाही तर नुसतं जळून चालले झाड मी काय करू आता चल वकून झालं वकून सगळं म्हणजे एवढा मोठा निर्णय तू एकटीने घेतला कसा काय तू आमराई घेतलीच कस काय कुणाला विचारून घेतली का तुझं थोपाट रंगवलं पाहिजे पहिलं मला त्यांनी इतकं फुगवलं की मी अशी लट्टे झाले फुगून गोड गोड बोलून मला आमराई विकत घ्यायला लावली त्यांनी त्यावेळेस मला थोडं सुद्धा विचार करायला वेळ नाही दिला त्यांनी मी पण लगे आपलं मस्त गप्प बसून हा ठीक आहे घेतली आमराई विकत अगं चालणे त्यांचा धंदाच आहे तो नवरा बायकोचा प्लॅनच असतोय एखादं नवीन माणूस कोण गावात आलं किंवा एखादं कोण गोड गोड बोलायला लागलं की काय ना काय त्याच्या गळ्यात घालणार आणि बळीचा बकरा बनवणार सेम तुझ्या बाबतीत झाले पण मला एक कळत नाही एवढी शहाणी माणसं हुशार माणसं तुझ्या बरोबर असताना असला बावळटपणा करायला सांगितला कोणी तुला तू गेलीच कशी काय त्या बाब्याच्या तिथं मला साधं एक गोष्ट कधी घेतली आपला तू किती दिवस झाले 5-6 महिने झाले मला त्याची आमराई विकत घेऊन काय तुझ्या जिभेला हाड आहे का चांदणी 5-6 महिने तो हा माझा परस्पर व्यवहार केलाय मला एकदा सुद्धा बोलली नाही तू चांदणी अहो आता मी कसं बोलू बरं तुमच्या सोबत मला जर काय असं तुम्हाला सरप्राईज वगैरे द्यायचं असलं तर मग तुम्हाला बोलून करू का सगळं मग कसं सरप्राईज राहील आणि त्याच्यात मेलं आंब्याला एक सुद्धा आंब्याचं फोड लागणार झालंय का आंबा लागणार झालंय मग कसं सरप्राईज देऊ मी तुम्हाला काय सरप्राईज देणार तुम्हाला म्हणजे ते आंब्याची ते आमराई असते ना ती मी घेतली विकत त्या बाबराने मला जबरदस्ती घ्यायला लावली ठीक आहे म्हणलं जाऊ दे मी घेतली पण म्हटलं तुम्हाला एक सरप्राईज देईन मी मस्तपैकी आमराई घेतली विकत तर मग एखादा लाख रुपये मस्त त्याचा पण होईल पण त्याला आंबाच लागणार झालाय मग गेले मी त्याला भांडायला तिथं आज भांडण करून त्यासोबत इथं आली मी तुमच्या जवळ त्यानं आज परत माझा मूड खराब केलाय मूड खराब करू नको अजाबात मूड खराब करू नको कसं नको करू बाब्याकडनं आता ते आमराईचे पैसे किती रुपये दिलेत त्याला किती रुपये दिले मी त्याला 10 लाख रुपये का हा 10 लाख रुपये दिलेत माझ्या आता भांडणाच्या नादात का लक्षात बी नाही आता किती घ्यायचे पण मी त्याच्याकडून एक्स्ट्रा पैसे घेणार आहे बघा तुम्ही आता त्याला आज मी पैसे बी मागितले तर डायरेक्ट मला काय म्हणलं माहितीये का कर जा जा काय करायचं तुला करून घे म्हणजे त्याला काय वाटलं माझ्यात हिंमत नाहीये काय करायचं ते हा तुम्ही चला माझ्यासोबत आणि तुम्ही त्याला दाखवा इंगा हा आपण दोघ जण काय करू शकतो ना आपण दाखवूया त्यांना कधी बी माणसानं टोकेलिटी वापरायची असते गरम गरम खाल्लं की काय होतं बोलते हा आणि थंड होऊन खाल्लं की काय होतं मस्त लागतं अच्छा आता काट्यानं काटा कसा काढायचा ही दौलत काढत लागला ही दौलतराव कसं करायचं काय करायचं कुठल्या मार्गे करायचं प्लॅन के साथ सगळं मी करतो तू शांत हो पहिलं मी करतोय मी जसं बोलतोय तसं बोलायचं माझ्या होला हो करायचं नाही त्या बाब्याची आमराई जर पिटवून दिली तर विचार हा
हा नाही ना आंबा लागत त्या आंबा राहिला नाही एका लागत. तुला आंब्याच्या झाडाला नाही. पैसे आपलं उचल करू तू मूड फ्रेश करायचं. मला ना तुम्ही असं जवळ आले आणि गोड गोड बोलायला लागले की माझा मूडच शांत होऊन जातो, म्हणजे चांगलं होतो. इथून पुढे माझ्याकडे आलीस ना हा. तंतन करत यायचं नाही हं? प्रेमाच्या 2 गोष्टी बोलायच्या आणि शांत सांगायचं की पुढच्या माणसाला पण असं सोल्युशन काढता आलं पाहिजे. तू जर टेन्शन देऊन जर अजून टेन्शन देत असेल तर कसं निघणार मार्ग त्यातून सांग बरं. हो का? ठीक आहे. आता मी नंतर परत कोणत्या टायमाला मी असं टेन्शन मध्ये आले ना की तुमच्या जवळ ना अगोदर हसत हसत येईल आणि मग नंतर मग तुम्हाला प्रॉब्लेम सांगत जाईन मी. ठीक आहे? ओके. मूड पण झालाय, क्लायमेट पण चांगला आहे. मग काय आहे तुमचं म्हणणं? काय असतं दुसरं? जाऊ द्या बाबा, तुमचं आपलं तर नेहमी तेच असतं. बरं असू दे, एक काम करू. काय? चल. कुठं? बाब्या कुठं घरी होता का कुठं बाहेर? हा, घरीच आहे तो. त्याच्या घरी जाऊ. चला आत्ताच. चल चला. इकडून जायचं का? चल गे माझ्या इकडून? चल. चला. पाहिलं ना आता आपलं काम कसं आहे. एकदम पत्ते काम केलं हा, कशी चांदणीच जिरावली जिरावली मग. मला पण तेच वाटत होतं तुम्ही चालण्याची जिराव म्हणून. आपल्याला यावर तू यावर लागत हा. आपलं काय आहे ते बाहेर बरं मी काय नाही सांगतो मी तुला. असं म्हणा ना मग. बाब्याला मी बोलतो तू बोलायच नाही. तो आलाच. हा ये तुझीच वाट बघत होतो. ये बघितलं का चांदणे? बघितलं कशी जत्रा फिरायला लागल्या जुडीने फिरते ती. मस्त फिरायलेत ना. काय रे लय लाग होय ना? लांब नाही जवळ आली तुझ्या आता. का आता ह्या बघ डोक्याची मंडई करू नको. हा कोणाचे व्यवस्थित प्रेमानं तुला विचारतोय तेवढं सांग फक्त. बर. काय मला हे बघ कसं आहे गावात एकमेकाची तोंड बघायला लागतात आपल्याला. हा, नाही, बरोबर बरोबर. ही बाय माणूस एकटाय. हा ते बरोबर. मला सांग ह्या चांदणीला का फसवलं बरं तू? त्याला काय फसायचे रे तू सांग नाही. दौलत राव. हम्म. आता ते मी बरं तुला माहिती तू किती वेळेस मागून आंबे घेऊन गेला मग आंब्याला फळ येत नव्हतं का तूच सांग. हा एकदा तुझी बायको आलती बरं तिला 10 किलो आंबे दिले हे असे आंबे होते. ते आता माझ्या बायकोचा विषय नको काढू. नाही, विषय सांगतो चाललाय रे. चांदणीचा विषय. मला काय म्हणायचंय अरे पण तू काय म्हणला आता काय? ती तुला काय आली हा. तिने तुला सांगितलं तुला काय मा का आला आणि तू काय म्हणतो मग तिला काय फसवलं मी काय फसवलं नाही हे बघ बाबूराव काय तू काय चालीच आहे कशात चालीच आहे तिला माहित नाही रे एवढं. माझ्या नवऱ्याची चाल काढायची गरज नाही. तुझ्या ए, अगं, बायको- तुम्हाला- ए, तुम्हाला- बाबूराव, थांबवर पडू. तुझ्या बायकोला सांग ना तू फिरवून आत तिला सांगतो तुला मध्ये जर बोलली तर. मागं बाय. गडी माणसं बोलताना बाय माणसं ही बोलली अरे का मध्ये बाई, चांदणी काय चांदणी 2 मागं सर थोडं मागं सर. हा. माझा हात जर लागला सपाटा मागं थोडं मागं बरं सर. सांगतोय मी. हा गडी माणसं बोलताना बाय बायकोने बोलून राहिला का तिला तिला सर म्हणतोय मागं माझा हात असा असा फडफड करतो हा, कधी-कधी. बर मुद्द्यावर ये काहीतरी पान काढू नको. तर ह्या बिचारीला तू का फसवला असशील बरं? अरे दौलतराव तू कोण मला विचारणारा ती कोण गेली तवरी लागून काय म्हणला तू? तुझी कोण आहे ती माझी कोण आहे ही? हा? तुला माहित नाही का रे? तुला माहित नाही माझी कोण आहे ती? मला नाही माहित. आणि हे बघ गावचं पुढारपण करतोय दौलतराव. काय गावचं पुढारपण? गावात काय चाललंय कुठं चाललंय कुणावर अन्याय झाला दौलतराव त्याच्या पाठीच्या असतो खंबीरपणे. काय तुला गुढीत सांगतोय तिचं पैसे तिला माघारी देऊन टाक. आमराय काय तिला नाही पाहिजे. जर मीटिंग जर लावली चावडीत जर विषय घेतला जर नाही दिले हा. तर तू काय करणार लका 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 ए फार्मासवर माझ्या ना बांधून मारील बांधून. माझ्या नवऱ्याला हात लावायची टप्पर नाहीये समजलं ना. ए चिलाट चिल्ला तुला टंपला. सांग बरं बायकोला बोलू नको सांगतो तुला मी. हा कोण बोलन? तुला सांगतोय गप गुणाना तिला 5 दिवसाची मुदत देतोय तुला. तिला पैसे माघारी मिळाले पाहिजेत. आमराय फिमराय जितके पिटवून तुझे. हा काय दौलतराव तुला जे करायचं ते कर जाय रुपये भेटू शकत नाही तू रुपये भेटू शकत नाही. लका 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 कपडे काढून गावात फिरवील वरात. हा माझ्या जर नादाला लागला तर तुला हा. जर गावात राहायचं असेल हम्म. तर तू व्यवस्थित राह. ए मी हो. माझ्याच गावाला का जगाय आलाय तू माझ्या गावातला का बाबू? हा? हा. नको का मला बोलायला लावला का मस्तकाची आली माझ्या हलू काय? हा तू मला हे हा. ज्ञान नको शिकू उगा हाय तिचे पैसे परत दे. हा हो द्यायचेच पैसे परत. आणि नाही दिल्यावर आहे की गाठ माझ्याचीच आहे. ते आम्ही आमचं पाहू द्यायचे का घ्यायचे हा. मध्ये लुबू लुबू करायचं. बरोबर तिचं तिथं बरोबर आहे. हा. चांदणे ही काय माहित आहेत का ही असंच तुला फसवणार. तुला पण लय हाऊस ना जायची. हा काय म्हणली होती का ही वरतो आणि घेऊन ही बाई काय म्हणली होती तुला? हा? मला म्हणली ना आमची आमराई ना लय चांगली आहे चांगली घे आम्हाला ना पैशाची गरज आहे आणि तू ना आमराई मध्ये ना लय पैसा कमवशील याच्यापेक्षा डबल ना. काय इथं काडी भर बी मला पैसा भेटणार झालाय. किती खोटं बोलता तुम्ही दोघं. आता हिचं जर लक्ष द्यायचं आंबे काय तर आम्ही काय करायचं लक्ष नाही म्हणजे बाहेर बाहेर
अरे तू काय फसवेगिरी केली बाब्या, मला चांगलं माहित आहे. पाडाला आंबा आलेलं सगळं काढून घेतलं आणि हिला बाग दिली. मला कळत नाही रे गिन्यान गेलेल्या झपाट्या पाडवा करेल सांगतोय तुला मी. गाव कुणाला पैसे देऊ टाकते जा. आंब्याला एकदाच येतात ना आंबे, हा एकदाच येतात. होय? मग सीजन बघून आंबा काढून हिला आंबा राही तुझ्या बापाने इकली होती का? बरं एक मुली हिला कळत नाही म्हणून हा. तुला बी अक्कल नाही मला विचारल्याशिवाय. ह्या गिन्यान गेल्यानं काय केलं, पाड आल्याला सगळा आंबा काढला आणि गिन्यान गेले तुला ती विकला. इतकाही पुढच्या चालेचा ही निवड. अरे घाण खाऊन खालची माती खाणारा माणूस ही. त्याच्या नादी लागतो. तो नीट बोल. इथं काय होणार सांगतो मी. आजूबाजूची माणसं गोळा झाली तर त्यांच्या देखत कुठल्याने मारेल तुला. हा माझ्या घेतून काय आणतो काय तुला? हा तिची अक्कल काय घासारा लागली? गोळे काढून गोट्या खेळील दोघांची विचार होत्या आणि हिला टाकायला येईल. निघायचं मग पटकन. हा खाली बोल. काय खाली बोल कोण? माझ्या घेतून मी खाली बोलवत तुला आणि माझ्या बांधावर जर पळत आला पाय ठेवायचं नाही जागेवर. हा तिचा यावर आहे माझा यावर आहे. यावर अरे तो नको घाल बाई. तोंड घालू नको म्हणजे. हा मी दिलेत पैसे तिला ते. तिला आता मला सांगितलं. विचारलं पैसे काय केलं तू? जाळ केला म्हणजे त्या बाब्याच्या ह्याच्यावर. हा तुला पण ना चल पैशाची 5 दिवसाची आत व्यवस्था करायची. नाही, आपल्या हा घरचं घे करू मला का? चाल. तुला तर ना हा नीट बोलत जाय. काय आंब्यालाच बांधून मारतो का नाही बघ हिला नुसतं ढाळ्यानं नुसतं. 5 दिवस निघायचं बघ इथं. काय बोल याला? 5 दिवस कोणाला कान्ने बाय माणसा बघ मला माहित आहे तुला धरायची सवय कशी आहे. हा हात हात काढ हात काढ. काय वाटलं तू? चल निघ दांड काढ घेतलं. दांड काढ तिथलं फक्त नुसतं नाही इथं कुठले 5 दिवसानं तुझ्या घरी येणार आहे. 5 दिवसानं पैसे तयार नसलं नाही तुला दारातनं मारत आणला तर विचार. हा चाल. हा सांगतोय. हा कोण जाहीर आणायचा जाण. तुला कुठं मिटिंग लावायची का? पंचायतीमध्ये विषय मांडतो का नाही बघ बाब्या. ए, पैसे बेटा जा. काही कुंडली मारायची झालेली कोंबडी अंगावर सुटते हो माझ्या. कापल्यावर कळेल का? चालणे थांब. चालणे मला एकदा झाड बघू दे मग ठरव त्याच्यावर काय. चालणे सगळी आमराई फिरून बघितली तुझी. काय डोक्याचा भाग सेन्स काय आहे का आपल्याला जरा फार? सगळंच आहे माझ्याकडं. आहे ना. हा काय झाडाची हालत? हा हा ह्याला खत नाही, पाणी व्यवस्थित नाही, खता बिगार कशी झाडाची वाढ होणार आणि कसा ह्याला पाड लागणार? त्या बायब्याची नाही चुकी काय यात? काय बघ दुग तुझ्यामुळे नाही तसलं बोललो का नाही त्याला मी. मला काय म्हणायचंय, आता बाबरावने मला सांगायला पाहिजे होतं ना, आमराईसाठी कशी निगा राखली पाहिजे, त्याला काय केलं पाहिजे, पाणी कधी घालायचं, खत कधी टाकायचं, सगळं सांगायचं ना त्यांना. त्याची सगळी आमराई वाळून गेल्यावर मला त्यांना आमराई विकत दिली. त्यानं मला सांगितलंच नाही कशी निगा राखायची काय नाही, आणि मला माहित बी नव्हतं काय निगा कशी राखायची ते. अरे मग विचारता ना माणसाला. बरं मला तुला सरप्राईज द्यायचं होतं, मला पण बाकीच्या तर गावातली माणसं मिळते का? कोणतर ज्याची आमराई आता त्यात सीतारामची आमराई आहे त्याला विचारायचं जाऊन. त्याला सांगितलं असतं. मला कोणालाच नव्हतं विचारायचं. मला तुमच्या पहिलं मला कोणालाच सांगायचं नव्हतं. काय झालं नाही आमराईला, ही चुकी आपली आहे सगळी. बोंबाल त्या बाब्याला नाही तसलं बोललो, त्याच्या बायकोला बी त्याला बी. आणि जर आपण खत पाणी जर ह्याला व्यवस्थित घातलं अजून सगळ्या आमराईला तर कान 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 झाडाची वाढ होईल, आंब लागते. हा का? हा तसा आंबा त्याला बघितला मी, तरी मला असं होणारच नाही. पण आता तुझ्या विश्वास ठेवला मी. बरं मग जाऊ दे आता. ते त्यांना ना त्यांच्या ना पायावर चांगला दगड मारला आपण, जाऊ दे त्यांचा विषय सोडा. असं पण नसतंय. आता आपलं झाड लांब येतील का? येणार की, पण त्याला खर्च आहे, त्याला युरिया आहे, खत आहे, जवळजवळ 50-60 हजार खर्च आहे त्याला. चालणे टेन्शन काय करू नका. ही कशाला आहे? हा देह कशाला आहे? दौलतराव नावाचा देह तुझ्यासाठीच आहे ना. कशाला भीती तू? चल खताचा युरियाचा सगळा खर्च करतो. आणि जशी माझी चांदणी भरली ना तशी ही आमराई भरली पाहिजे बस. मला माहितीच होतं माझी आमराई कधीच चुकणार नाही. आणि ही दौलतराव तुझी आमराई काय आणि माझी आमराई काय हा एकच ना. बरोबर, माझी काय आणि तुझी काय एकच. आणि दौलतराव आता ही आमराई अशी वाया जाऊ देईल का? नाही. असं लक लक लकडलेला आंबा असतील सगळीकडे. आंब्याची बाग असावी तर म्हणणार दौलतराव चांदणीचीच. प्रदर्शनात सुद्धा आपण या आंबा नेऊ तिथं बस का, टेन्शन घेऊ नको. हा मग मग तर आता आंबच आंब. हो चला मग आता आंबच आंबा आहे ते. पण आता काय आता आंबराईत आलोय म्हणल्यावर चल किती जा बाई, तुमचं असंच असतं कधी पण. कोण नसतं येत नाही. मालकीनच हित आहे म्हणजे कशी ताप आहे कोणाची. नको ना पण. नाही. चालणे
तशी आपली ओळख झाली, जसं आपण भेटलो एकमेकांना, आणि मी माझ्या प्रेमाचा तुला सांगितलं की मी तुझ्यावर किती प्रेम करते, तेव्हापासून तुझ्या मनाविरुद्ध कधी काय केलं का मी? तुझी परवानगी असेल तरच, पण मला पण तू असं कधी नाराज केलं नाही. ज्या ज्या वेळेस माझा मूड होईल त्या वेळेस तू मला खुश केलेस. आज पण मूड आहे ना? माहितीच होतं मला जनाब तुमचा आज मूड आहे. चलो फिर. हे असं लागत असं आहे ना. काय म्हणते दौलतराव? कस तुम्ही येता कसं काय रे? तुम्हाला काय सुगावा कसा लागतो? काय जरा पर्सनल असतं, जरा काय आमचं वेगळं बरं बोलणं फिरणं असतंय, काय हे असतंय? असं हा? चिटका चिटकी. हा? काय दौलतराव? काय चादरे? हे अशी चिटका चिटकी. काय हा अशी चिटका चिटकी? हा. आणि तुमची बनवा बनवी कशी असते? नवरा बायको आम्हाला कोण नाही नाव ठेवलं. नवरा बायकोचं नाही नवरा बायको बोलते. नाही नाही नवरा बायकोचं नाही बोलले मी. शकुनी तुम्ही काळजी मामा, करा. नवरा बायको नाही ती, ही हा, शकुनी मामा शकुनी मामा. आणि ही त्याची बायको. बायको. दोघे बी शकुनी शकुनी. हा. अशी धराधरी केली दिवसा ढवळ्या. काय आंब्याकडे ध्यान राहील तू. धराधरी कशाला केली माहितीये का? कशाला केली? आंब्याच्या झाडाला. हा. मग- दिले ना असले कोरडे फक आंब्याचे झाड मला विकत. हा? आणि आले इथं तोंडवारी करून माझ्या आमराईमध्ये काय करत होती? माझ्या आमराईत पाय काय टाकायचे. संबंध तिच्या आमरामध्ये काय करत होती? अगं, आम्हाला हे पाहिजे होतं. तू किती हा. खरं बोलती आणि किती खोटं बोलती. बघ किती अच्छा, वेळ उघडे मग. बघा मग. काय आहे का वाढ? बघा. आहे का वाढ ह्याची? हा? हा, हे पहा. नाही तुला कळत हा, असते बघा. आणि PhD झाल्यावर करू नको हा. तुला दिलंय. हा. वाळून चालले सगळे झाडं इथून तिथून. हा. कशाला वाळून चालली? वाळून झालेली दिल्यातच त्याला तर. हा. हा का? हा? हा. याला कोण मिरची लागू राहिली मिरची तिच्या लागायला लागलं म्हणजे? हा बते का मला बोलत होती का? बोला. तुला काय माहिती पुढचं काय आहे? आणि सात आहे. हा. बोला काय म्हणते चांदणे बोल. काय म्हणते मी? हा तू काय म्हणते आंब्याला आंबे येणार हा. हा. बरोबर बरोबर. तुम्ही जर येणं येऊ जर नुसतं एकोणा कावळे मारित आहे तोपर्यंत त्या आंब्याला कसे आंबे येणार? अरे आमच्या कावड्या मारण्याचा आणि आंब्यांना याचा हा. काय संबंध? कोण म्हणलं असं? हा? अरे त्याला जर वेळेवर जर खत पाणी जर दिलं तर त्याला आंब्याला आंबे येतील ना. तुम्ही जर एकोणा खत पाणी घालते तेव्हा त्या आंब्याला का आंबे यायचे? बरोबर बोलले तुम्ही. हा दौलतराव ओ खत पाणी दिलंय मी. दिलंय दिलंय. हा. दिलंय. हा, त्यांनी दिलं नाही का आता खत पाणी एकमेकाला. तू काय नजर राखतच असते का आमच्या? आम्ही कधी खट बाबूराव! बायको कामाला लावली काय होय नजर थांबा ठेवाय, हा? तुम्ही. बायकोला काय समजून सांगा हा तुमच्या. गाप गाप माझ्या ती बोलला काय बोलली आता उपट तुमची दिली. बायको? काय बोलली आता तुमची बायको? हा तुझ्या घ्या तो हा? शब्द माझा. हा, घ्या ना. बिहार, बिहार. तू आहे काय? तुला काय जवळ का आम्हाला तू? ए, हा? दौलत निर्मळ. हा मग बावळाचं मी चाललंय, ना- हा. भेट. तुझा मी ना- दूध निघू दे ना तिकडं. हा, तिच्या ना झिंजा धरून मी तर लुळवीर माझ्या अयो, आंब्याच्या मी तिथे पागराईमध्ये. मारल्याची त्या पपया झाडाला फस दिला असता. हा. 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 बघा मग. आणि वरून बाशी भांडायला आली हा. का हो बाबूराव हा. मला आमराई दिली. आपण मला सांग, तुझ्या कुठल्या जातीचा तू शेती करणारा? आंब्याच्या झाडात पप्पाचं झाड कोणी लावलं होतं का? त्या पप्पाची सावली पडली या झाडावर म्हणून वाढ व्हायला या झाडाची. हा. त्याने ही गेम आहे खरी. हा? आणि पहिला माणूस बघितला मी आंबराई पप्पाचं झाड लावणारा. अरे पप्पा काय दिसते का? कसली आहे ती? आम्ही काय लावू? तुला काय करायचं? तुला बरं आलं का आमचं? दौलतराव हम्म. तुम्ही काय म्हणत्या पपई झाड लावलं हा. काय झालं 2 कलम मला कमी आलते हम्म. आंब्याचे बर. म्हणून ती जागा खाटी राहत होती हा. म्हणून तिने ती पपई लावली आणि ती सरळ वर गेली. हा. आंब्याला कुठला त्रास नाही. कसा त्रास नाही? सावली सगळी आंब्यावर पडती, पण तुझ्या बापान लावली होती का मध्ये? हा. त्याला जापवायचं ना. मला सांगा बाबराव तुम्ही हा तुम्हाला मी ना चांगली रिस्पेक्ट देऊन बोलते मी. दौलतराव बोलले ना आता ते सगळं खरंय. तुमच्या बापाने लावलं होतं का खरं जिथं पपईचं झाड? हा हे बघ चांदणे तुला काय बा मी असं लुटलं नाही किंवा लुबाडलं नाही. आंब्याला फळ येत होतं म्हणून तुला बागीचा गेला मी फुकट नाही गेला मी तो कोण मी पैसे गेले. बर. तुझं लक्ष नाही आता बर त्याला आमची काय चूक आहे? बर मला सांग, हा. हा? तिला एक अक्कल नव्हती, हा? हा. तिला एक कळलं नाही. ही व्यवहार करताना गावातली 4 माणसं घ्यायला तुला कळलं नाही का रे? केळ्या तुला नाही कळलं 4 माणसं घेऊन बाबा व्यवहार करावा? हे बाय डॉम काय नीट बोल तुला सांगतो. हा? तू नीट बोल. चुकतंय का माझं काय? अरे. चुकतंय का वहिनी माझं काय? अरे. 4 माणसं जर ह्यानं व्यवहाराला घेतली असती तिथं आणि जर व्यवहार केला असता तर ही बलाबत आली असती का? अरे. बघितलं असतं ना, खत टाकलाय का टाकायचं सांगितलं असतं, हिला नॉलेज दिलं असतं कोणीतरी. अरे दौलतराव तिची बिचारीची काही चूक नाहीये खरी चुकतावाली आहे. का? माझं काय? तिच्या आंब्यावर बरोबर लक्ष ठेवलं असतं. ए, तुझ्यामुळं- काय तर फालतू बोलू नको तसलं. जर आंबा पाहिजे असलं तिथं तर मागून नेल. तुझ्या चोरट्याने नाही नाही, केळ्या. नाही, नाही. हा. पण तू लक्ष ठेवलंच नाही. सगळे शांत बसा. शांत बसा म्हणती. सगळे शांत बसा.
खरी चूक म्हणलं तर माझीच आहे. घ्या खरं बोलली ती पाहिलं का? काय कारण आमराई घेताना मला तुम्हाला विचारायला पाहिजे होतं की बाबा आमराईची कशी निगा राखली पाहिजे, म्हणजे त्याला काय केलं पाहिजे, खत पाणी वगैरे म्हणजे कोणत्या कोणत्या टायमाला द्यायला पाहिजे सगळं. आणि खरंच बाबूराव मी तुम्हाला ही गोष्ट विचारलं, पण तुमची बी एक चुकी आहे. तुम्ही बी बागराई देताना मला विचारायला पाहिजे होतं, चांदणी असं हे असते, चांदणी असं ते असते. सांगितलं का तुम्ही मला? नाही सांगितलं ना. नाही कांदे तुला सगळं सांगेले. त्या ध्यानात हा नाही. शेणखत टाक म्हटलं प्रत्येक एक एक टोकरी झाडाला. हा सांगितलं होतं का? रासायनिक खत टाक, 8-8 दिवसाला पाणी दे आंबरायला. बघितलं हा? पण काय या बाबांनी तुला सुधरून नाही दिलं चालणी. बघितलं तुला खरं बाबूराव? सांगते. बघितलं किती उच्च विचार आहे त्या बाईच. हा किती उच्च विचार आहे त्या चांदणीच. हा किती समजूतदारपणा आहे तिच्याकडं. हा आणि हे हा बाई असून अक्कल नाही. आता माझ्या बाईला अक्कल कसं नाही, बोलावं, गरज नाही. काय बोलावं. हा आज बाईनं चुकी मान्य केली. चांदणीसारखं मोठं मन आहे का कोणाचं गावात आपल्या? पण तिला माहिती आहे ना हा? बाबरा चुकेल नाही ना. निघा तुम्ही आता, नका ताप देऊ हा. तिला. राहू द्या तिला तुमचं चालू द्या, एकांतात. तुमचं हा? चालू द्या. चालू नाही, मी बी निघालो. ए, चालू द्या. बघायला तो आमराई काय हा. आहे ती. तुमच्या मागं मागं चालू मी. चला. तुला हा. असं वाटत आहे हा. हिचं का वाटत अरे आहे? स्वतः बी तुम्ही हा. माहिती सांगत नाही, सांगतो ना मी. हा, काय ते- काय ते- द्यायचं? ए, निघ. चला. ए, निघ. अरे, निघ. चालली आता. हा, तू जा मेलो. तुझं काम राहायचं. अरे, निघ. खोल. जा, जा. काय जा. अरे, ना जाने कहा कहा से आ जाते हैं. अगं चालणे, चूक मान्य करायची काही गरज होती का? तू मी करतो तुला बरोबर माहित आहे. नाही पण मला कळलं ग चुकी आपली आहे ती. मुदा मुदाहून पान काढलं त्या पपईच्या झाडाचं मी. जाऊ द्या ना दौलतराव. आता खरं म्हटलं तर माझी चुकी होती हो. आता किती दिवस मी आता काय झालं, काय बघताय? गेली, जाऊ दे. गेलीच. हा आपला मोसम कशाला करायला. दौलतराव ऐका ना, आता आमराईचं आता लय टेन्शन आले मला खरंच. आता खत पाणी वगैरे घालून आमराईंना मला सगळी पूर्ण आता मोठी करायचे. आणि आता कधी बी happy नाही, करायचं. आता कामाचं बघा. आता कामाचं बघा हा, दौलतराव. बरं ठीक आहे. हे पिलू एवढं कळत नाही. असं ठीक आहे. खास मी म्हटलं मग ठीक आहे. मला वाटलं सगळी तुमची खास कामं करून मग माझ्याकडे येतात. हो ना, आता झाली सगळी कामं. आता कुठलंच काम नाहीये, फक्त एकच काम आता, चांदणीला जीव लावणं. काही पण म्हणा यार ते आंब्याचे कलम लावले, मोठाले झाले, पण त्याच्यावर रोग राग पडतच. काय करावा, डोकं चाला ना. कवर फवारा येणार यांना. आणि फळाचा पत्ता नाही अजून. हां चालेल तो. हो मग मीच का तुमच्या शेतामध्ये मी यायला नाही पाहिजे? नाही हे यायला पाहिजे, पण तू अचानक आली ना. अचानक आली म्हणजे मला ना तुमच्या शेतामध्ये खूप यायला आवडतं. हो का? मला तुमचं शेत इतकं आवडतंय ना. हे काय आंब्याची झाडं, वाव, खूपच छान करून ठेवलं तुम्ही शेतामध्ये. हो, मग मी सगळे आंबरेच लावले ना आता. खरंच ना, हो. इतकं भारी वाटतं तुमच्या शेतामध्ये. असं वाटतं की रोज जावं तुमच्या शेतामध्ये. हो ना. हा. एक बघत होतो, हम्म. त्याच्यावर ना थोडस रोग राग आलाय, तर त्याला फवारणी करायची. कुठं दिसतोय तुम्हाला रोगराई? अहो त्याला तू काय झाडाला बघ ना, तू कशी झाली पानं. थोडं थोडं दिसतंय, पण मग छान दिसतंय तुमचं शेत. तरी बी लयच भारी ठेवलंय तुम्ही तुमच्यासारखंच. मला ना शेत आहे ना येत आवडतच नाही अजिबात. एकदम म्हणजे असं टॉप टिप, हो टापटीपणा. जसं की तुमच्यासारखं बघा. छान केलंय पण हा शेत. हो. मस्त आहे. कधी म्हणले नाही तुम्ही चांदणी चल तुला मी माझं शेत घुमवून फिरवून आणतो म्हणून? नाही, कसं राहतंय, माझ्या मागे कामं राहतात हो का? आणि तुझ्या मागे कामं राहतात. त्याच्यामुळे म्हटलं कसं चांदीला कसं काय म्हणायचं, चला आपल्या रानात. तुमचं बरोबर आहे. तसं म्हणलं तर तुमच्या मागे कामं राहतात, हो. माझ्याही मागे कामं राहतात. हो. पण तुमच्यासाठी बघा माझे काम सोडून मी इथं येते तुमचं शेत बघायला, हो, हो. इथं फिरायला शेतामध्ये. कारण का मला आवडतं म्हणून, हो, हो, है की नाही? बरोबर. आणि मग तसं म्हणलं तर आपले बाबूराव बी लयच भारी आहेत. आणि बाबूराव साठी तर मला लयच आवडतं इथं. बरं काय येणं केलं बोल. काय नाही हो, सहज ना? असंच म्हणजे चला म्हणलं बाबूरावला भेटून हो, यावं हो, हो. आणि त्यांचं शेत पण बघावं म्हणलं, थोडस फिरून काय चाललंय काय नाही शेतामध्ये, आता काय काय लावलंय हे ना. काय नाही, नारळ लावले, काही बांबू झाड लावले, काही आंबे, का? हो आंब्याचे झाडे. नारळाची झाडं पण मस्त आलीत बघा, मोठे मोठे. हो आता नारळ पण येतील त्याला खायला, मला ते चाल ना. मग आता माझ्याजवळ कोणे खायला, बायकून मीच, दुसरं कोणे खायला. बायको तर खाणारच ना तुमची. हो. मग शेतामध्ये तुम्ही एवढंच जागेत फिरता का?
हा नाही भरपूर शेत आहे आपलं रोड पर्यंत आहे. हो का? हो हम्म. रोड पर्यंत तिकडे नदी. अच्छा. हो 3.5 एकराचा गट आहे. का हो बाबूराव, हा. तुमच्या शेताची अशी म्हणजे कुणी चांगली वगैरे असं चांगल्या गोष्टी बिष्टी बोलल्या तुम्हाला असं छान नाही वाटत का? म्हणजे चला भाऊ आपल्या शेताचं कोणतरी मस्त म्हणजे हे बोलायले म्हणून काय म्हणतात ते? आनंद वाटायला पाहिजे ना. हा, असं म्हणते. नाही वाटतं ना. वाटतंय ना? हा, मग वा होतील बाबरावची. मग. का बाबरावने कसं शेत बनवलं. मग आता चांदणी तुमच्या शेताला एवढं भारी म्हणजे बोलू लागली, तुमचं शेतले भारी आहे, असं कसं तुम्हाला आनंद होत नाही? मला काय आनंद झाला तुझी माझ्या राहण्यात आली ना. तेच खरंच. म्हणलं. मी काय म्हणते, हा बोल ना. माझं एक काम होतं तुमच्याकडे. काय काम होतं बोल ना. मला एक तुमच्याकडून मदत हवी होती. अगं मी आता आहे ना समाजसेवा ही बंद करून टाकली. काय बाबूराव, तुम्ही समाजसेवा बंद केली पण माझी सेवा बंद केली का तुम्ही? नाही आता तुझं काही काम असलं तरी मी आता कुठंच काही समाजसेवा करत नाही. अहो पण मग माझं ऐकून तर घ्या, माझं काय काम होतं काय ते. ऐकायचं सांगा बोल ना. काय ऐकायचं म्हणजे? आता तुम्ही माझं काही काम आहे, माझं काय मदत हवी होती, तुम्ही काहीच ऐकणं झालं, तुम्ही तर बडबड चालू केली तुमची. अगं पण मला माहिती आहे तू काय बोलणार आहे काय म्हणणार आहे, त्याच्यापेक्षा मी सांगून देतो ना तुला. मी आता समाजसेवा बंद करून टाकली. बाबूराव माझं काम तर ऐकून घ्या तुम्ही. काय काम हा बोला बोल. तुम्ही माझं काम पण ऐकत नाहीये, मला मदत काय पाहिजे ते पण ऐकत नाहीये. हा डायरेक्ट तुम्ही म्हणताय समाजसेवा बंद केली मी आता. हो. कधीपासून समाजसेवा बंद केली? जवळजवळ आता 4 महिने झाले. बापरे. हा हो, हो, हो. 4 महिने झाले. हो. किती खोटं बोलताय कारण जागा. आता कसं आहे माझी बायको आणि मी आता माझ्या बायकोकडे लक्ष देतो. बापरे असं हो. केलंय आता तुम्ही? माझा संसार बघायचा आता बस. आता बाहेरचं सगळं सोडून दिलं मी. कस काय म्हणजे एवढी बुद्धी कुठून आली तुम्हाला? येते बुद्धी बरोबर. हो का? हो देव देतो बरोबर. बाबराव असं का बरं करताय तुम्ही? म्हणजे एवढे कस काय बदलले बरं तुम्ही? आता माझी पण मदत नाही करू शकत तुम्ही? नाही काय झालं माहितीये का आतापर्यंत आहे ना, मला बराच पैसा माझा बाहेरच गेला अख्खा. हा. म्हणजे तुम्ही आता डायरेक्ट मला बोलताय का बाबराव असं? हो. हं? नाही सांगतो बरं, ना मी तुला. मी काय म्हणते, हा बोल. आता माझं काम होतं तुमच्याकडे, है की हा. नाही? हा? आता मी तुमच्या शेतामध्ये आले, हा. हा? तुमच्यासोबत एवढं गप्पा मारते बोलते, हा? हा. तुम्हाला कधी मी नाराज केलंय का? नाही तू बोल ना. तू ये जा शेतात फिरायला ये गप्पा गोष्टी मारू. पण तुझं जे काय काम असेल ना ते काम आता होणार नाही. का नाही होणार? मग मला असं तुम्ही नाराज करता, मग आता काय करायचं बरं? मला का नाराज करताय तुम्ही? तुला कुठे नाराज केलं मी लगेच. करताय, नाराजच करताय तुम्ही. आता मी तुम्हाला म्हटलं मला मदत पाहिजे, हे की हा. नाही? मग तुम्ही डायरेक्ट मला असं म्हणायला लागले की मी समाजसेवा बंद केली. मग आता हे म्हणजे माझ्यावरच आलं ना? नाही नाही, कोणी येत राहतं माझ्या बगीच्यामध्ये शेतामध्ये आहे ना. कोणी येत राहतं कोणी म्हणतं माझं काम कर माझं काम कर माझं काम आहे एक माझं काम आहे एक. आता मी का बाबराव समस्याच करीत राहू का? माझा संसार कधी बघ करू मी? मग बाबराव तुम्ही दुसऱ्या लोकांसाठी हा विचार करा ना. तुम्ही डायरेक्ट चांदणीसाठी विचार करताय. मला तर नवलच वाटायलंय बाबा तुमचं. आता हे बघा, मला तर काय ऐकायचं नाहीये. तुम्ही माझं काम ऐकून घ्या, माझी मदत करा. बरं काय काम आहे बोल बरं एकदा. काय नाही, जास्त तर काहीच नाहीये बघा. तुमच्यासाठी हे खूप 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 कमी आहे. तुला आंबे लागायच्या का? बाबूराव शेवगा शेंगा लागायच्या? मला दोन्ही पण नाही लागत. मग काय लागतं तुला बोल. काय नाही, उगा इतूस म्हणजे इतूसच 2000 पाहिजे मला फक्त. काय काय असं काय झालं? मी काय म्हणते ते 2 लाख मागितले काय 2000चे म्हणून मी? हे बघ पैसा सोडून दुसरं काही माग माझ्याकडे. काय बाबूराव नाही. तुम्ही? कानाला हात लावला आता मी इथून पुढं पैसा सोडून काही माग तू माझ्याकडे. बापरे, म्हणजे चांदणीसाठी पण तुम्ही असं कानाला हात लावला हो नाही? हो हो. बापरे, तुम्ही एवढे कसं काय बदलले हो? नाही नाही आता काय केलं आता फक्त माझी बायको मी सांभाळणार. बायकोच पैसे उडवणार. बायकोला चांगले चांगले घेणार. अच्छा, म्हणजे आता तुम्हाला तुमच्या बायकोवर खूपच प्रेम हो हो उतू चाललंय वाटतं, हो मग है ना? आता कळायला लागलं ना मला. काय कळायला लागलं तुम्हाला? समजायला लागलं काय समजायला लागले? पैसा आपला वायपड जातो बाहेर. कोणावर घालता तुम्ही असं? कोणावर वाया घालवता? घालतेच होतो आतापर्यंत. कोणावर? जो यायचा तो मागायचा जो यायचा तो मागायचा. मला तर बोलत नाही ना तुम्ही तसं. नाही नाही तुला नाही बोलत. बरं, पण जाऊ मी द्या. काय केलं माहिती का आता बरं. समस्या माझी बंद करून टाकली. आता परत तेच बोलताय ना तुम्ही. जाऊ द्या ना, सोडा ना, नाही करा ना माझी मदत. नाही पैसा नाही. बाबूराव नाही इतुशे मागितले तो, एवढे तर नाही मागितले ना? तू केवढे माग. हं. तू ईद बरं मागेल तर देणार नाही. ईद भरबी नाही मागितलं मी, इतुस मागितले. हा नाही नाही, सांगतो बा तुला. काय तू एवढंच काय मागत ईद बरं मागितलं तरी दिलं नसतं. बाबूराव प्लीज ना, एकदा करा बाबा, आता एकदा मदत करा. अगं नाही चांदणी ऐकच आहे. म्हणजे तुम्ही मदतच नाही करणार नाही माझी? मदत नाही नाही. नाहीच करायची नाही तुम्हाला? नाही नाहीच करणार? सोडली समजते वा? हो समस्या सोडली मी. ठीक आहे ठीक आहे. आता मी काय करते, हे गावच सोडून जाते. बघा तुम्ही आता गाव सोडून गेले म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, है ना? आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल ना, या तुम्ही माझ्या घरी येऊन बघा मी दिसते का तुम्हाला. जाते मी गाव सोडून. हे बघ तू गाव सोडून जाय नाही तर गावात राह. मला त्याची काय घेणं
नाही. अच्छा, म्हणजे आता माझी काळजी कोणाला राहिलीच नाही वाटतं. हा, जोपर्यंत माझा फायदा घ्यायचा होता तोपर्यंत सगळ्यांनी माझा फायदा घेतला. हा, ठीक आहे, चालते. आता मी काय करते, गावात सोडून जाते. राहतच नाही मी आता ह्या गावामध्ये. जाऊ द्या, चालले मी गाव सोडून. तू गाव सोडून जाय, नाही तर कुठे राह, मला काही सांगू नको. तू आज या माक आहे तर उद्या लगेच दुसऱ्या काही याला त्याला पाणी लावते, काय तो आयुष्यासाठी येते. ओए, रूप सुहाना लगता है, चांद पुराना लगता है, तेरे आगे ओ चांदनी. ओए, रूप सुहाना लगता है, चांद पुराना लगता है, तेरे आगे ओ चांदनी. चांदनी. अरे बाप रे, ये दैया रे दैया. काय कुठं काय दिसतंय तुम्हाला? दिसते की बॅग, पण काय फोन नाही काय नाही. कुठं चालली? आता काय, ह्या गावात तर कोणाला माझी काळजीच नाही राहिली. काय करू मी ह्या गावात राहून? चालली मी गाव सोडून. काय बोलते चालली तू? म्हणजे ही गाव आणि ह्या दौलतरावला सोडून तू चालली? मग काय करू मी, सांगा ना. तुम्हाला काळजी नाही, त्या बाबुरावकडे गेले होते मी फक्त आणि फक्त 2000 रुपये मागायला. केली का त्यानं मदत माझी? तो डायरेक्ट मला काय म्हणतोय, मी समाजसेवा बंद केली. म्हणजे माझी समाजसेवा करतो का तो मला कधी बी मदत करून? जाऊ द्या ना मग तिकडं. तुम्हाला काळजी नाही, त्याला काळजी नाही, कोणालाच काळजी नाही. मी जाते ना गाव सोडून. कशाला राहू मी इथं? झाली का बडबड झाली? अगं पण तुला कुणी जाय सांगितलं त्या बाब्याकडे? मी असताना काय गरज आहे का? तुम्ही कधी टायमावर राहता का जागेवर? सांगा ना तुम्ही. आणि एक जायची भाषा जर परत वापरली ना, हे बघ त्या वारीला मी फास गेला सांगतो तुला. मी तसलं करायचं नाही परत. चालणे, तुझ्याशिवाय मी जगू शकत नाही, तुला चांगलं माहित आहे. हा, 2000साठी गाव सोडून जायची काय गरज आहे? नॉनसेन्स ब्लडी फूल. मी नाही बाब्या, दिला नाही ना पैसे तुला त्यानं. हम्म. मूर्ख दिसू देस ग मला. माझ्या चांदणीला पैशाला असा ना. पण चांदणी, तू असा कठोर आणि मोठा निर्णय घेऊच कशी शकते मला न विचारता? मग काय करू? काय करू काय? कोणालाच काळजी नाही माझी. अगं या माणसाला किती काळजी आहे असं बोलण्यात नाही व्यक्त करू शकत मी. मग तुम्हाला माझी काळजी आहे तर मग मला काय कमी पडलं काय नाही, सगळ्या गोष्टी का नाही बघत आहे तुम्ही? तू सांग ना. ठीक आहे, आता प्रत्येक वेळा मीच सांगायचं का तुम्हाला? मला माहित आहे तुझं मोठं मन आहे. परवा दिवशीच 5000 घेतले म्हणून तुला लाज वाटली ना आता 2000 रुपये मागायला. मागायचे ना बिनधास्त. अगं ते घरातला सोना पैसा हे सगळं कुणाचं आहे? तुझं आहे. हे तर काहीच नाही, चिल्लर फालतू. हे हृदय तुझ्यासाठी, फक्त कधी पण तुझ्यासाठी ह्याचे दरवाजे उघडायचे असे. आणि तू या माणसाला सोडून चाललीस. ऐका ना, सॉरी बरं का याच्यासाठी. सॉरी. मी काय आहे ना, मला जर टेन्शन आलं का मी असंच काही पण विचार करते. आणि त्या बाबूरावनं मला इतकं बेकार टेन्शन देऊन ठेवलं ना, डायरेक्ट आता गाव सोडून जावं वाटलं होतं. पण थोडासा विचार मी त्यावेळेस केला नाही की हा दौलतराव पण आहेत म्हणून. बरं झालं तुम्ही टायमावर आले ना, तर मी गावाकडे निघून गेले असते. टाइम अगं माझ्या ह्या मनाला ना तुझ्या नामाचा गजर लावलाय मी. हा, घड्याळाची बेल वाजत नाही, माझ्या हृदयाची बेल वाजते. कर कर म्हणजे सांगायचं तात्पर्य की म्हणजे तुझी आठवण. सकाळचा अलाराम हा तुझाच असतो. आणि तू मला सोडून जायची भाषा वापरते. राहू द्या ना, आता नाही जाणार मी सोडून तुम्हाला. ठीक आहे, आता नाही जाणार. खरंच नाही जाणार. तुम्ही आहे ना माझ्यासाठी. आहे. आणि ह्या अशा सुंदर चेहऱ्यानं सॉरी म्हणलेलं नाही का आवडत? चांगलं नाही दिसत आहे. बरं ठीक आहे, आता अशी चुकी मी नाही करणार जे की मलाच सॉरी बोलावं लागेल. ठीक आहे, ओके. बरं मी काय म्हणते, बोल ना. मग आता मग मला थोडं काम होतं आणि मला पैसे पण लागत होते, त्याचं काय करायचं? पैसे चालणे. नवरा पाठवत नाही का पैसे तुला? ते पाठवतात ना. काय करते पैसे? पण ते खूप कमी पाठवतात ना, मला पुरतच नाही. मला सांग बरं, करते काय पैसे त्यात? आता तुम्हाला कसं सांगू? बायकांचं एवढे इम्पॉर्टंट गोष्टी असतात ते तुम्हाला शेअर करू मी. आता तुझ्या मेकअपचं तर सगळं साहित्य मीच आणून देतो तुला. लाडी भेली काय लागेल ते सगळं देतो मी. बचत करते ना पैसे तू माझ्यासाठी, तुझ्यासाठी. चावट होय ना. मस्त पैकी फ्लॅट घ्यायचा. माझ्या डोक्याला गोवाच. बिनधास्त गोव्याला जायचं, टेन्शनच नाही. बिनधास्त. मग कशाला बाब्या उलता येतोय तिथं? काय त्या माणसाला काय, त्याला कसं कळत नाही ग? कुणाच्या नादी लागाव,
कसं लागावं, आपण कुठं, चांदणी कुठं, दौलतराव कुठं, हा आपण कुठं, नॉनसेन्स ब्लडी फूल बाब्या. हे असं ना इतकं रोमॅन्टिक वाटतं ना चांदणी तुझ्यापाशी आलं का नाही मला, की खरंच जीवनात येऊन आपण काहीतरी चांगलं काम करतोय. तुला भेटल्यावर वाटतं अच्छा. खरं ना. आणि मला पण तुम्ही असं माझ्या समोर आले ना, असं वाटतंय की माझ्या समोर ना वरचा स्वर्गच खाली आलाय. स्वर्ग खाली आलाय. अजून काय वाटतं माझ्याबद्दल? आता स्वर्ग खाली आलाय म्हणलं अजून काय पाहिजे तुम्हाला? तरी पण काय तुम्हाला माहित नाही का स्वर्गामध्ये काय काय असते सगळं? हा? तुला हेच माहित नसेल स्वर्गात काय काय अजून असतं वेगळंच. काय असते? मेनका असती, अप्सरा असती, मग तुझं म्हणजे नाही लक्ष देणार म्हणजे तुम्हाला असं नाही म्हणायचं त्या स्वर्गामधली मेनका अप्सरा मीच आहे? ठीक आहे तुझ्या पुढे त्या चांदणे. अगं त्या मेनकान जरी रंग असल्या तर तू कोण आहे? चांदणी आहे, चांदणी. माझ्या दिलाची चांदणी आहेस तू. हा का? हो. नाही बरं मग काय आता मग काय करायचं? आता मी गाव तर सोडून जाणार नाही. आता पुढचं सांगा मला काय करायचं ते. सांगायचं का? हम्म. झालं का तुझं? हम्म. झालं रुसवाचे स्वाफ गुण सगळं? आता तुम्ही माझा रुसवा काढलाय सगळ्यांना, आता काय रुसायचंय? जहाँ दौलतराव जाता है ना हाँ। वहाँ कुछ शिकवे गिले कुछ नहीं रहते, खाली रहता है सिर्फ प्यार प्यार और बस प्यार ही प्यार. चल कुठे? घेऊन चल आतमध्ये बॅग घ्यायची आणि परत जायचा विषय काढायचा नाही, अजाबात नाही. चल ठीक आहे. मस्तपैकी प्लॅन करेंगे कुछ तो. हाँ कसला प्लॅन पण? हा तर चल इथं सांगायचं का रोडला येणार इथं का गावातली लोक माहित नाही वे. हा येणार इकडं तिकडं बघणार कोण आलं तर त्योक 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 बघितलं का त्योक ती पुष्पात आहे त्योक आहे का आधी सरपणाला सरपट दिशात त्या बघ आहे का जाऊ द्या, तिच्याकडे काय लक्ष देत आहे? तिच्याकडे नाही तिचं माझ्यावर लक्ष आहे पण तिचं जरी माझ्यावर लक्ष असलं तर माझं लक्ष तुझ्यावर आहे चांदणे. हा ए मेरी चांदनी घे बॅग चला. जा तुम्ही. मी प्रेम करता ना? आपका हुकुम सर आंखों पर. तसं तसं कसं मग? आइए आपका इंतजार था, आइए आपका. आईला मा चांदीला जे नाही ते काही बोलून गेलो मी तिला, पण तिला राग आला सर. ती म्हणत होती मी गाव सोडून जाते. चला जाऊन तरी पाहावं लागत आहे गेली का काय. आता थांबून काय उपयोग नाही आता इकडं. चला भाव बघूनच घेतो आधी. चालणे काय माहित आहे का या गावातली ना गाव तसं चांगलं आहे पण गावातली लोक लय वांगाळ आहेत. हा. वाईट ना जरा. आता ह्या गावात तू नवीन आहेस, तुला गावातली माहित नाही, तोंडाव सगळी गोड बोलतात गे. पण तुझं ते रुपडं बघून ना का 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 काय चालत्यात चालणे त्यात ती बाब्या. अयो एवढी बायको घरात असून हा लापाटावणी करतं का नाही तुझ्यापाशी? मी कसं माझं कसं असतंय चालणे सगळं जेम तेम जिथल्या तिथं. पहिल्यांदा घरातली कामं, नंतर जनतेची कामं, नंतर वैयक्तिक माझी कामं, मग माझं अस्तित्व माझं सर्वस्व चालणे न चुकता तुझ्याकडे येणार. म्हणजे आता मला समजलं काय बाकीची सगळी कामं करून येऊन मग माझं मेन काम म्हणजे सगळ्यांच्या नंतर, जनतेच्या नंतर, म्हणजे सगळ्यांच्या नंतर मी दिसते तुम्हाला. अगं ते नॉमिनल कामं झाली वरच्यावर, खास काम म्हणजे तू. चांगले कळतच नाही तुला एवढं. हे पिलू एवढं कळत नाही. मग असं ठीक आहे, खास मी म्हटलं मग ठीक आहे. मला वाटलं सगळी तुमची खास कामं करून मग माझ्याकडे येतात. हो ना आता झाली सगळी कामं, आता कुठलंच काम नाहीये, फक्त एकच काम आता चांदणीला जीव लावणं. काही पण म्हणा यार ते काय पैसे आलं की मुलंच होतं ग. हो का? आता परत विषय नाही घ्यायचा, जायचा नाही यायचा काय. नाही जाणार आता. तुम्ही असलं मी कशाला जाऊ? तुम्ही माझ्यावर एवढा जीव टाकता, एवढं प्रेम करता, मग तुमच्यासारखी एवढी चांगली माणसं सोडून मी जाणार निघून? आणि त्या बाब्याला पैसे बिशे काय मागायचं नाही. नाही मागणार. नाही मागणार. चला तर आहे ना
चांदणे गेले काय गावाला निघून पाहतो ना जाऊन. ठेवा. चप्पल तर दावल्याचीच दिसते. मला म्हणे मी निघून चालले. ते फक्कडी तर बाहेरून लागले. दावल्याची चप्पल बाहेर आहे. चांदणी काय बाबराव, खाली उतरा. उतरा खाली. घरात कशाला येत आहे? छे, दार मोकळं दिसलं की उसळ लागला आतमध्ये. हा पायरी राहायच्या माणसानं कधी बी. हा तू तर जाणार होती रे गावाला. हा मी तर जाणार होते गावाला. म्हणजे तुम्हाला काय करायचं? मी जाऊ न जाऊ, गाव सोडून? हा, तुम्हाला काय एवढी चिंता पडली? होय बाबराव, मला एक कळलं ना, तुझं काय हिच्या वाचून नडलं एवढं? काय विचारतोय तिला? कधी जाणार आहे, कुठं जाणार आहे, केव्हा जाणार आहे, का? अरे दौलतराव, ती माझ्याकडे आलती. तिने माझ्या पैशाची मागणी केली. ती माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून ती मला म्हणा तुम्ही पैसे देत नसाल तर मी निघून जाते गाव सोडून. ह्याच्या स्वतः बसली होय. 2000 कसले तुम्ही देणार होते? हा? हा? मी तुम्हाला पैसे मागायला आले, तुम्ही काय बोलले? मी काय बोलते ते, सेवा? कोणती सेवा? समस्या. समाज सेवा सोडून दिली म्हणे. म्हणजे मी समाज सेवा? अगं पण मी काय म्हटलं तुला का माझ्याकडे आता 2000 नाही पण घरी आहे माझ्या, तुला घरून आणून देतो म्हटलं. हा जागेवर किती खोटं बोलताय तुम्ही. काय बोलते हा? चांदणे तू? घरी आहे कधी असं काही बोलले का तुम्ही? नाही, म्हणे नाही माझ्याकडे पैसेच नाहीये तुझ्यासाठी, मी समाजसेवा सोडली. चांदणी, मी तुला पैसेच देणार नाहीये, जा तू गाव सोडून. हा, काळजी नसल्यासारखं बोलत होत तुम्ही मला, आणि इथे येऊन यांच्या समोर गोड गोड बोलताय का? हा? नाही. काय गरज नाही माझ्या दारात थांबायची तुमची. कंट्रोल कंट्रोल. एकच गोष्ट मला म्हणायची, समाजसेवा करणाऱ्याचं तोंड बघितलं का? हा. अल्ला का समाजसेवा हे बघ, दौलत. काय आम्ही आयुष्य चालला आमचं समाजसेवा करून. हा? दौलतराव, हा? मी पण समाजसेवाच करत होतो कसली असली? आतापर्यंत. खूप हो. कसली? हा? 2000 तुला देणं होणार का बाई माणसाला? हा? गाव सोडून बिचारी चालली. हा? आज आपण कोणाकडे हात पसरायची गरज नाही. चांदणी दौलतराव असताना. चांदणे, तुला आतापर्यंत किती पैसे दिले मी? काय? दिले का नाही आतापर्यंत? हा दिले का नाही? हा माणूस- खोटं बोल नको. ही साडी कोणा घेतली? अयो कोणा घेतली बोल? किती खोटं बोलताय हा? तुम्ही. तुम्ही माझ्या दारातून आत्ता चालते. अजिबात निघणार नाही मी. आत्ता चालते. नाही निघणार. निघा. हा? इकडे या तुम्ही. काय इकडे या काय? अरे. मी सोडणार नाही तुला. माझ्या दारात. नाही. काय काय काय? निघा. बाय दावल्या, मध्ये बोललो का दावल्या? झपाट्यात झपाट्यात लावला. हा? हा. काय यातलं का? हा? मी घेतलेला का? मी घेतलेली विचार बघ. हा. माझ्या करून नको इथं लोक गोळा होते. हा. 1250 रुपये साडी मी घेतलेली. 1250. हा. बाबराव, तुम्ही जा माझ्या घरात. कांदा मी जाणार नाही. खोटं बोलताय तुम्ही. हा. पक्क. ही साडी तुम्ही घेऊन मग मी आला ना? घेतली. का खोटं हे बोलताय? घरातलं कोणी केलं खरं बोल. कोणी केलं खरं बोल. बाई, हा माणूस हा? किती खोटे आरोप घालतोय. कोणी केलं हे कानातलं कोणी केलं सांग. का पटक्यान रडू गिरू नको. अरे बायकोला नट केली का साडी? नट बायकोला. तू सगळं माझ्या बायकोचा? जागीरदारच्या पोटच्या. हे माझ्या बायकोचा विषय काढ डोक्याला. हा. चांदणे नाही लई नव्हतं. माझी चांदणी. हा. हाकलून दे हाकलून दे. हा माझी तुझं चांदणी. घर आहे, तुझं घर आहे. हा काय बाबराव? माझी चांदणी. मला आता सांगायला जाता ते हाकलणार नाही मला. हाकलणार नाही. काय 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 इथं काय ठेवून काय तुला काय इथं काय लोणचं करायचं अरे. का? चले जाऊ या म्हणजे चांदणे तू मला गावाचं नेमकं केलं, मी गाव सोडून चालले आणि या ढोमकावायला मध्ये घेऊन बसले. मला सोडून मी माझ्या घरात एकटी राहीन ना तर दोघाला घेऊन बसल. तुम्हाला काय करायचंय? आणि तुम्ही माझ्या दारात काय करताय? आत्ताच्या आत्ता चालते वा. तुम्हाला काही लाज लज्जा आहे का? माझ्या समोर मला काय बी बोलताय, खोटं बोलताय. इथं थांबले अजून तुमचं ना आता. बरोबर आहे. अरे थळ तुझ्या जिंदगीवर बाबूरावला का हाड म्हणलं तर कुत्र जातला का रे? लापाटावणीला का त्या चांदणीच्या दारातला का गोंडा गोळत थांबलायला का? अरे थळ तुझ्या जिंदगीवर आत्महत्या करते नदीत जाऊन. दौलतराव जरा व्यवस्थित बोल. तुला अजूनही दौलतराव बोलतोय मी. हा. मध्ये नाही बाबूराव. हो आम्ही बी तुम्हाला मानापानानच बोलतोय. चांदणी काय म्हणते बाबूराव तुम्ही इथनं जावा. ती बी चांगल्या प्रेमानं म्हणते, भांडत नाही काय नाही. तुम्ही माप काढताय साडी घेतली काय घेतली सगळे पैसे देऊन टाकतो ह्याला मी. ए 4 पैशावाल्या, वाजता यायचं आणि पैसे घेऊन जायचं. मी- चांदणीला ए, मागायचं पैशावाल्या. साडी घेतली, कानातलं घेतलं ए काय. पैशावाल्याच्या पोटच्या गप तोंडाच्या शब्द तोंडात ठेव. हा. लका जाहीरदाराच्या पोटचं हायच. हा नाटक नाही करत मी. हा आणि हिचं काय पैसे आहे ना 4 वाजता घेऊन जायचे. दे की हाकलून. हा काय 4 ए वाजता? अरे मी पैसे नाही मागायला आलो. मग काय हा. मागायला आले इथे तुम्ही? काय मागायला आले? मी फक्त बघायला आलो तू गाव सोडून गेली काय. हो का? बघितलं का? म्हणजे तुम्हाला इच्छा ह्याची म्हणजे इच्छा. तुमची इच्छा होतीच मी गाव सोडून जाव. लका, मग तू फक्त महाभोवती नाटक केलं काय? तुमच्या भोवती हा? नाटक म्हणजे मी नाटक करायला आलते असं म्हण- तुम्ही- नाटकावर वाटलं का तुला? हा बाबू नाटकावर वाटली चांदणी माझी? हा हा तू जर चांदी मला अशी बोलली असती 2 सोडून मी 5 दिले असते तुला ग. मला काहीच नकोय. तुमचे 5 नको, 2 नको, काहीच नको. तुमचा पाऊल सुद्धा माझ्या दारात नको. निघा. तुम्ही इथून निघा. निघ, निघ, निघा निघ. निघा बरं, निघा बरं. तुम्ही. हा जा.
हा नका बाय माणूस तुला कळत नाही काय नाही कसं बोलावं काय बोलावं हा हा कसं घरी यावं काय यावं हा बाय माणूस एकटं घरी असतं घाबरत त्यात कोण बसलं आपलं दिसतो काय आपण हा बिचारीला विनाकारण सकाळ सकाळ मूड ऑफ केला तिचा काय नसताना परत जर दिसला ना मुडक्या उभा करेल मग सांगतो तुला मी त्यांनी ऐक ही बाब्या काय लायकीच आहे मला माहित आहे हा हातभर असलं तर वावभर सांगणार त्याच्या मागोमाग जातो मी गावात कुणापाशी तर वाचाकणार ती हा जरा त्याला खुश करतो जरा काय तर 90 शांती त्याला हाय जरा हातभटी प्यायची सवय एखादा गाला पाचतो त्याला आणि खुश करतो हा आराम करतो हा हा आणि बनव जरा बैराने फिराने काय तर साध्याकाळी येतो हो हा जा जा आणि चालले मसाला कमी वापरा जरा सुटी जरा अयो बाई कसं वाटत आहे लयच भारी वाटलं नाही बघा खरंच. हा? आता तुम्हाला मी माझं दुःख सांगितलं हा. नसतं तर मी रडत बसले असते की आणि मग झोप नसते आली तुला नसते रात्रभर. खरंच नसते आली मग आहाहा. पाहतो दे खरंच लय भारी वाटले बघा बाबूराव. काय? काय मस्त जादू आहे तुमच्या हातामध्ये. अगं दाब्याशिवाय कुठं माणसाला व्हायचे होतं का सांग हे बघ चालणे आता मी 6 महिन्यासाठी ड्युटीला चाललोय तर तू स्वतःची काळजी व्यवस्थित घे आणि रात्री झोपताना दरवाजा खिडके लावून व्यवस्थित झोपत जा. अहो तुम्ही एवढी चिंता करताय माझी तर मग चाललेच कशाला मला सोडून. अगं पर्याय नाही ग तुला तर माहिती आहे मी जर काम केलं तर आपल्याला घरात खायला भेटेल 4 दिवस. अहो तर मग शहरामध्ये जाऊन 6-6 महिने काम करण्यापेक्षा तुम्ही इथे राहून पण काम करू शकता ना. अगं चालणे तुझं मान्य आहे मला पण शेवटी काम केल्याशिवाय पर्याय नाही ना ग. अहो पण मग मी तुमच्याशिवाय कशी राहू इथं 6 महिने सांगा ना तुम्ही. 6 महिन्याची गोष्ट आहे ऍडजस्ट कर काहीतरी. कसं ऍडजस्ट करू तुम्ही करणार का 6 महिने ऍडजस्ट सांगा बरं. मला तर काही पर्याय नाही बघ चालणे काही करून मला तर ऍडजस्ट करणंच आहे. अहो पण मग तुम्हाला माहिती आहे ना मी तुमच्यावर किती प्रेम करते मी कशी राहू हो तुमच्याशिवाय. हो ग चांदणे मला माहिती आहे तू माझ्यावर खूप प्रेम करते पण काही विलाज नाही यार. अहो पण मग नको टेन्शन. मला खूप आठवण येईल तुमची. हो मी मध्ये जर सुट्टी भेटली मी येईल ना तुला भेटायला. काय तुम्हाला 6 महिन्यामध्ये मध्ये थोडी सुट्टी भेटणार असावी यायला. अगं मी सरांना बोलेन ना सर मला सुट्टी द्या 2-4 दिवस मग मी येईल तुला भेटायला आणि तुला येताना चिवडा मस्त तुला जे आवडीचं आहे ते घेऊन येईल ना तुला खायला. हा ठीक आहे पण मग तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी दिवस कसे काढू. रात्र निघणार नाही माझी मला झोप पण येणार नाही तुमच्याशिवाय. काही टेन्शन घेऊ नको सगळं व्यवस्थित होईल ठीक आहे. बरं मला खूप वेळ होता आता मी निघतो ठीक आहे. बाय बाय काळजी घे बरं का. सगळं बायको नाही ना शेळ्याला पाला आणायला लावलाय. ओ बाबूराव बरं मी काय म्हणतो काय रे आता मी 6 महिने ड्युटीला चाललो बाहेर जरा जरा घराकडे लक्ष द्या माझ्या. ड्युटी चाललाय काय हो म्हणजे एकच ना घरी. मंडळी तर एकटेच आहे पण म्हणलं बर तुम्हाला बर जाय बोलून जावं. तो काम झाले मस्त माहिती काही टेन्शन घेऊ नको हा? तुम्ही असल्यावर काय टेन्शन घेऊ मी. हा. बाबूराव असल्यावर टेन्शन नाही घेत मी सगळं तिला काही लागलं बागलं आजारी झाली तर दवाखान्यात नाही हा चालेल चालेल आणि काय काही तर राहिलं होतं माझ्याकडे तिला द्यायसाठी पण मला वाटतं घरीच राहिलं ते आता. हा का हा बरं मग जाऊ दे नसलं तर मग ती मी जाऊन विचारेल तर बरं तुम्ही काळजी घ्या व्यवस्थित घराकडे थोडं लक्ष राहू दे व्यवस्थित. हा ठेवील ना हो ठीक आहे येऊ का मला खूप उशीर होतोय मग. सांगू गेला सांगितलं तुला? सांगितलं मी तिला पण तरी पण तुम्ही हा. ध्यान द्या तेवढं. बरं हा? बरं आता बाकी आता गंमत होईल आता आपली. आता तिचा नवरा गेला आता 6 महिने ड्युटीला. आता बाबराव काची वाट पाहतोय चालतोय आता चांदणी आता एकटीच घरी आहे. चला आता जॉब लावून पाहू तिच्याकडे मस्त. हॅलो नारायण त्या ही आपल्या शेतातल्या घरी रामभाऊ आहे का त्याला पाठवलंय आपल्या खताच्या दुकानी तेवढं त्याला खताचा 5 पोती द्या त्याला. हो आणि चांगलं द्या बरं का. ओके हो दौलतराव साहेब मी काय म्हणतो जरा तब्येत गिबेत बरी आहे ना तुमची. लका नागेश बोला की हे लका काळजी करतो बरं का माझी. काळजी तर करावं लागेल ना. का कुठे निघाला आता. 6 महिन्यासाठी ड्युटी लागली मला शहरी तिकडे चाललो जरा म्हणलं तुम्हाला जाता जाता बोलता जावा. खरंच अख्ख्या गावातलं एवढं युवक तरुण बघितलं मी
पण नाग्या, तुझ्यासारखा कष्टाळू प्रामाणिकपणे काम करणारा युवक, तरुण युवक तुझ्यासारखा मी बघितलाच नाही. अहो तुमचं ते तर खरं आहे दौलतराव साहेब, तुम्हाला तर माहिती आहे काम केल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला. काय विचारसरणी उच्च, काम केल्याशिवाय काही मिळत नाही. म्हणजे लोक बरोबर बोलतात, जे आपल्यापेक्षा बुजुर्ग वयस्कर लोक आहेत म्हणतात, कष्टाविना फळ नाही, आधी केलेची पाहिजे. बरोबर बरोबर. हिच्या मनीप्रमाणे तुझे कष्ट नाही काबाड कष्ट करतो ना नाग्या, फार आवडतं मला. बस तुम्ही बोलले मला खूप आवडलं. पण मी काय म्हणतो दौलतराव, बोल की. आता 6 महिने तर मी इथं नाहीये, हो तर आता घराकडे बघायला ध्यान द्यायला कोणीच नाहीये. म्हणलं जाता जाता तुम्हाला सांगून जावं या सगळ्या गोष्टी की बाबा घराकडे थोडं लक्ष द्यावं. आता 6 महिने तर मी काही रिटर्न येणार नाही, तर तेच म्हणलं थोडस लक्ष द्या घराकडं. काय म्हणला तू? घराकडे लक्ष ठेवा 6 महिने. ह्याच्या आधी काय म्हणला? घराकडे लक्ष द्यायला कोण नाही. कोण नाही. अरे असं अभद्र बोलू नकोस. घराकडे लक्ष द्यायला कोण नाही हा दौलतराव. अरे देहाचं पाणी पाणी करील, पण तुझ्या घराकडे जातीनं लक्ष देईल. मला खात्री आहे दौलतराव, हो ना? म्हणून तर तुमच्याकडे आलो ना मी. खरंच विश्वास कुणावर ठेवायचा हे फक्त तुला आणि फक्त तुलाच माहित. नाग्या, तुझ्या विश्वासाला मी पात्र ठरेल. जराची सुद्धा तुझ्या बायकोला अडचण येऊ देणार नाही. मला भरोसा आहे तुमच्यावरती. आहे ना? हा. पण काही म्हण, तुझं मन मोठं आणि तुझ्या बायकोचं तर त्यापेक्षा मन मोठं. बर बर बर, हे सगळं खरं आहे तुमचं. हा. आता माझी गाडी पण सुटायची वेळ झाली. हो, जा, ते जा, मी थोडं लवकर घाई आहे मला. हो, जा. तेवढंच फक्त ध्यान ठेवा म्हणलं, जाता तुम्हाला बोलून जा. अहो तुम्ही गावाचे एकमेव माणसं आहे की मी तुमच्यावर भरोसा करू शकतो, माहितीये का. आहे तुमच्या लोकांचंच प्रेम. एक दिवस तुझी बायको तुला म्हणल, चांदणी तुला म्हणल, काय खरंच दौलतराव किती आदबीनं माझी काळजी घेता. काय मला पाहिजे ते हवं, काय पाहिजे ते नको, ते सगळं तुम्ही वेळच्या वेळी मला देता. काय पाहिजे माझे? म्हणजे घरात तेल नसलं, मीठ नसली, साखर नसली. ते सगळं किराणा भरून दिलंय मी सगळं, तिला काही टेन्शन नाहीये. अरे पण ते आता भरून दिलं किती दिवस टिकणार? परत तर आणून द्यावं लागणारच ना. पैसे तू परत दे मला, ते पण तुला देऊ वाटले तर. अहो दौलतराव एवढं चिडू नका ना तुम्ही. नाही नाही नाही, माझ्या जर वर कुणी जर असा संशय जर घेतला ना कुणी, तर नाग्या मला वाईट वाटलं. बरं बरं बरं, दौलतराव माफ करा, मला चुकलं. मी तुमच्याबद्दल वाईट विचार केले. इकडे बघा ना. बरं सॉरी बरं का. बरं आता खूप वेळ झाला, मला जावं लागेल, आता लवकर जावं लागेल. टाइम झालाय, व्यवस्थित जा आणि फोन करत जा. हो हो, मला नक्की, कर, नक्की, नक्की, मला नक्की. कर, मी मेसेज देत जाईल तिला. चालेल, कारण का चालेल. रेंज नसते ना रानात कधी हा कधी. तुमचं बरोबर आहे. हा, चालतंय, हा, जा. ठीक आहे. नाग्या, अरे सोन्यासारखं चितार, अरे ही चमचम करणारी चांदणी माझ्या ताब्यात देऊन चाललायस तू. निश्चिंत राहा बालका, निश्चिंत राहा. अशी तुझ्या चांदणीची काळजी घेतो ना, बघच. चांदनी मैं आ रहा हूं. बापरे, कसलं वाघिणीचं काळी यार, बिली पण नाही. हं? भिली पण नाही म्हणजे काय? तुम्हाला माझं दिसलं का घाबरणं समोर? बरं चांदणी, नवरा काट पडला तो जाताना जाताना. नागेश. नागेश? कोण नागेश? काय हो तुम्ही पण काही बोलताय? कोणाच्याही नवऱ्याचं नाव माझ्या नवऱ्याला देता का? माझ्या नवऱ्याचं नाव रवी आहे ना? काय अगं चांदणी, आम्ही काय गावाच्या बाहेर राहतो का? मला माहित आहे की त्याचं रवी नाव आहे ती, पण लहानपणापासून आम्ही लाडाने त्याला नाग्या म्हणत नाही का, म्हणून म्हटलं तुझा नवरा नागेश गाठ पडला होता. एवढं हसायला काय झालं? मला कुठं माहित होतं तुम्ही नाग्या 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 म्हणून बोलत होते म्हणून. मी काय लहानपणी का त्याच्यासोबत राहत होते का तुमच्यासोबत राहत होते? अगं अख्ख्या गावाचा लाडका तुझा नवरा. मला माहिती. कोणाची मी कोणाची म्हणलं, ए जा तंबाखूची पुढे आण. की नाग्या पडत गेल्या माहित कोण बाई म्हणली की मीना बाई माहित नाही नाव तिचं. मीना ना आंघोळ नाही, महिना ती म्हणली जा मिश्रीची पुढे आण. की नाग्या पळालाच मिश्री आणायला.
माझ्या नवऱ्याची खिल्ली उडवताय का तुम्ही? अगं त्याचं लहानपणीची गुन्हा सांगतोय त्याची, म्हणजे किती लाडका होता, सुट 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 असा पळत जायचा, कोणाची बी काम ऐकायचं. मग लहानपणचं नका सांगू मला ते काय. आता काय मोठा झाल्यावर करत नाही तसलं माझा नवरा काही. बरं मोठ्या पणीची सांगतो. काय झालंय, माझी गाठ पडली त्याची. मला म्हणला दौलतराव आता निघालो तुटीला म्हणला मी. आता जाणं तर भागच आहे तुटी. हा 4 पैसे म्हणजे काम केल्याशिवाय हात पाय धुल्याशिवाय 4 पैसे घेणार कसं करावं. मला निघाली तुटीवर म्हणला, घरावर लक्ष राहू द्या, आपल्या घरावर लक्ष राहू द्या म्हणला. म्हणलं टेन्शन देऊ लागा नागेश म्हणलं. आता चांदणी काय परकेची आहे का म्हणलं. म्हणजे चांदणी आपलीच आहे म्हणलं, म्हणजे आपल्या घरातल्या सारखी. तिचं वागणं, तिचा स्वभाव, सगळ्याची मन मिळावपणा, हा हा सगळ्याच्या कुणाला आडल्या नाडल्याला माझ्यासारख्याला अहोरात्री असं मदत करणारी. म्हणजे मदत 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 सहकार्य, सहकार्याची भावना जिच्या अंगामध्ये असते, जिच्या बळामध्ये, जिच्या मनगटामध्ये असते, अशी एकच आपल्या गावातली फक्त चांदणी. बरं मला माहितीये मी किती लोकांचं सहकार्य करते ते. आता माझ्या माहित असलेल्या गोष्टी मला नका सांगू तुम्ही. बरं आता महत्वाचा मुद्द्याचं बोलतो. आता मी इडा कसा उचलतो, एखादा माणूस कसा इडा उचललाय तुझा, तुझी काळजी घ्यायचा. तर आणि तुम्ही माझी काळजी घेणार का विश्वास नाही व्हाय चांदणी माझ्यावर तुझा, या दौलतराववर. अहो गलत नका समजू तुम्ही. मग? मी तसं बोलले का तुम्हाला विश्वास नाही? गमत विश्वासच नाही. अहो मी तसं नाही बोलले, मला आहे तुमच्यावर विश्वास. पण मग तुम्ही काही ना उचललाय माझा. अगं मग कोण काळजी घेणार तुझी गावातली. हा कोण काळजी घेणार म्हणजे? हा कुणी तर घेतला पाहिजे ना पुढाकार. आज अख्खं गाव माझ्याकडे पुढारी दौलतराव म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकतं. गावात काय न राहते, पाण्याची अडचण असू दे, रस्त्याची अडचण असू दे, कशाची बी अडचण असू दे, कोण येतं माझ्या घरी येतात का नाही लोक. बरं ऐका तुम्ही, माझ्या बी घरात काही प्रॉब्लेम झाला असा तर मी तुम्हाला त्याची मदत मागेन ना. मला सांभाळायची काय तुम्ही मदत करताय, हे काय असलं? अगं चांदणी आपल्याला प्रॉब्लेम आणि अडचण येऊन द्यायची नाही. लक्षात येते का तुझ्या. माझं जर तुझ्या घराकडे लक्ष असलं, तुझ्याकडे लक्ष असलं, कुणाची टाप आहे का, टाप आहे का कुणाची तुझ्याकडे बघायची आणि बोलायची. म्हणून काय म्हणलं मी, आणि कसं आहे स्वार्थ्याचा कालवा आहे. बघितलं ना मागच्या गावात कशी चोरी झाली. हा 3-3.5 लाखाला काम लागलं त्या हरिभाच्या घरी. हा असाच फुगलीत गेला, कोण काय करताय कोण काय मी काय नसतं तसं. आता तू इतकी बाय माणूस, तर मी काय करतो संध्याकाळी, अहो बायको गावाला गेली, घरी कोण नाही गावाला. मग तुमची बायको गावाला गेली, घरी कोणी बी नाही तर मग तुम्ही आपल्या घराकडे टाप आहे का, कसली 2 कुत्रे आहेत माहिती आहे तुला तिथं, खतरनाक आवाज ऐकला तर चोर उलट्या पावडून पळत जाते. त्याच्यामुळे मला काय माझ्या घरात टेन्शन नाही. काय तुम्ही काय करा, माझ्या बी घरी कुत्रा आणून ठेवा की. कुत्रा कशाला, मी आहे की. म्हणजे मी आहे की राखण कराय तुझी. तर काय करू, तू म्हणजे बेफिकर राहशील ग. आपण तुझा नवरा येऊस तर म्हणणार चक्कर मारत जाईल मी. हा मग ठीक आहे. हा म्हणजे तू बी आतमध्ये बिंदात झोपशील आणि मी बाहेरच्या अंगाला झोपल पटांगणात. हा काय म्हणजे बाहेर झोपल मी, तो आतमध्ये. म्हणजे तुम्ही माझ्याच घरी झोपणार? अगं मग रात्री सकाळी 5-6 वाजता उजाडलं, फडफडीत झालं की निघाला. अहो पण मी काय म्हणते, काय मी घरात झोपते, हा तुम्ही बाहेर झोपता. हा मग आजूबाजूचे लोक नाव नाही ठेवणार काय, हे माणूस बाहेर का झोपलंय म्हणून? सापकानं एक पडवी, सापकानं जर माझ्यावर कोणी जर शक घेतला तर स्वच्छ आणि निर्मळ, स्वच्छ निर्मळ मनानं मी तुझी सेवा करणार. ठीक आहे. मग आता लोकांचीच तुम्हाला काळजी नाही, माझीच आहे फक्त, तर माझीच काळजी घ्या. आता काळजी मी काय नाही बोलणार? म्हणायचं, काळजी नाही म्हणायचं. मग हेवा, तुझ्या स्वभावाबद्दलचा वाटणारा हेवा. आज माणूस काय आहे तू. हं? आज सगळ्या बायाच्या तोंडात एकच नाव, चांदणी चांदणी आणि फक्त चांदणीच. बर चल, मला बाजारला जायचंय, उशीर होते आता. जरा बाकीचे जरा कामं उरकून संध्याकाळी झाला येतो मी. हो आणि सात झोपायचं काय, आणि कोण बी चिटकायचा प्रयत्न करल, सहानुभूती दाखवल, चांदणी मी आहे ती आहे, अजाबात लक्ष द्यायचं नाही कोणाकडे. हा चल येऊ का मग मी. हा या. बरं वाटलं चांदणी तुला कधी. कसं झालं तर ना, मला बी लय भारी वाटलं होय की ना? तुम्ही माझी काळजी करताय म्हणून. आता मला बी टेन्शन नाही, माझा नवरा येऊस तर तुम्ही माझी काळजी घेताय ना, मला आता काहीच होणार नाही बरं. टेन्शन घ्यायचंच नाही. ही दौलतराव जोपर्यंत जिवंत आहे ना, टेन्शन नाही लेणे का. हॅलो आला का महाद्या, आता एवढा रगाचा जीव चाललाय माहिती तुझा. 2 मिनिट थांबता तिथे पारापाशी थांबा तुम्ही. हा चल जाऊ का. हा आलो आलो. आलो मी तर आलो रे, या जाऊ मी तर जाऊ नको. चांदणी
चांदणी आहे की नाही घरात? अरे बाबूराव तुम्ही हो. कसं काय येणं केलं इकडं? आता काय आहे, तुझा नवरा भेटला होता रस्ते ना, तो ना मी कामावर चाललोय, आता काही लवकर घरी येणार नाही, तेवढं माझ्या बायको लक्ष राहू द्या म्हणा. असं बोलले ते? हो. आणि तुम्ही म्हटलं तर जोडी जात जा म्हणा तिला, म्हणजे रात्रीचा भाव असं. डायरेक्ट असं बोलले जोडी जात जा रात्रीला? हा. काय बोलताय पण मी तुम्ही? त्याला म्हणलं अरे माझी बायको ती राहते घरी, अहो तुमची बायको आहे, पोर आहे, तुमच्या बायकोला आहे पोरं सोरा जोडी, पण माझ्या बायकोला कोणी जोडी नाही म्हणा. अहो तुम्हाला त्या खाली नसेल तसले काय बोल, तुम्ही काय बी विचार करताय बघा. काय जोडीने म्हणजे असं, म्हणजे त्यांचा म्हणण्याचा अर्थ झाला असेल की माझी बायको एकटी दुखती आहे घरी, हा, आता मी एवढे दिवस येणार हो, नाही, तर असंच तुम्ही झालं. थोडी काळजी घ्या बाबा, असं काय बोलले असेल काळजी घ्या म्हणा, आणि जोडी राहत जा म्हणा, दिवसा नका राहत जा म्हणा, फक्त रात्री केला राहत जा म्हणा. आता हे तुम्ही जरा जास्तच बोलताय. आता तुम्हाला मी घरात घ्यावं म्हणलं ते पण चांदणी यावं ध्यानात ठेव. तुला माहिती मी कधी असं बोलणार माणूस नाही, पण आता त्याला माव शब्द टाकला तो म्हणून बिंदास जा म्हणा, फक्त माझ्या बायको लक्ष टाकून येतं जातात काय. मला मी रात्रीचं त्याला सांगितलं रवीला, म्हणलं तू काहीच काळजी करू नको, बिंदास ड्युटी कर, मी सगळं सांभाळून घेतो म्हटलं. काय काय म्हणजे सांभाळ. तो घरात लक्ष ठेवी, तिला काही लागलं वागलं, ती आजारी पडली तर दवाखान्यात नाही. बरं आता मी काय होतं, पावसात वल्लवर राहिलो मी, मला फक्त घरात बोलू ना या, या, आपण, घरात घरात बोलू. बोलू आपण. हा? बसा. छान आहे. छान आहे, आवडलं तुम्हाला? हो मग एकदम बरं आहे. काय गरज काय, मला सगळंच आवडलं आवडलं. म्हणजे? अगं तुझं घर आवडलं, तुझं ते आंब्याचा बगीचा, तुझ्या घरासमोरचा पुढला गार्डन. हा अच्छा, असं म्हणले का तुम्ही? मला वाटलं तुझं समजाच आवडले म्हणलं, म्हणून मी वेगळाच विचार करत होते. मला काय माहिती तुम्हाला ते माझा आंब्याचा बगीचा आवडला म्हणून. हो ना. कारण लय दिवस झाले मी आलो नव्हतो इकडे. हा. एवढं राहते बघ बरं आहे ना, का तुझा नवरा मला सांगावा. हा? माझा नवरा बी माझी लय काळजी करतो, म्हणून तुम्हाला सांगितलं ना, हो. जा घरी, काळजी करा तिची, जरा बघा इकडं तिकडं. तिला काही लागलं बागलं हम्म. तर तिला दे जा म्हणा. हा. म्हटलं चालेल म्हटलं भाऊ, तू ड्युटीवर आहे, टेन्शन घेऊ नको म्हटलं, काय लागलं बागलं माझी पोरी म्हटलं, बरं आहे की नाही. मग तुम्ही माझी काळजी करायला काय आले. करू? किती मग रक्षण किती करणार आता तुम्ही? मी ना काय बघ, जोपर्यंत तुझा नवरा येत नाही ना, तोपर्यंत मी तुला रक्षण राहतो. दिवसाला नाही राहणार, पण संध्याकाळच्या पाहिजे. मग दिवसाला तुम्ही रक्षण करायला नसल्यावर मग माझं दिवसात रक्षण कोण करणार? मग दिवसाला कोण येणार आहे आपल्या तो मोबाईल आहे ना, तुला मला कॉल करायचा ना लगेच. मोबाईल आहे, पण कधी कधी मोबाईल ह्या जंगलामध्ये काम नाही करत ना. आणि तुम्हाला माहितीये किती गार्डन आहे माझ्या घराच्या गोल बाजूनं, कुणी बी बरं चालेल अचानक. बाई, मी वाटत इथं थांबून घेतो रक्षण करायला तुम्हाला. हा मी घरी जात नाही, तर तुला एक सांगत चांगली, माझी बायको नसे तोंडाळे आहे का, मला असं घरी थांबूच वाटत नाही. का बरं? हो, नसतं तिच्या बरोबर लग्न केलं ते परवडलं असतं. जर आधी जर तू असं लग्न केलं असतं ना, तर मन सोबत राहिलं असतं, लय आनंदी राहिला असतो मी. काय हो बाबूराव, तुम्ही तर काय बी म्हणता बघा. आता तुमची बायको किती चांगली आहे हो, कशाला कटकट करेन ती तुमच्यासोबत, आणि माझ्यासोबत लग्न झालं असं लय चांगली. काय पण बोलता बाबा तुम्ही. काय चांगलं, तुला आवडतं. काय? हो. मी तर असं काही विचार नव्हता केला तुमच्याबद्दल. नाही. कसं बोलताय तुम्ही असं? नाही तू मनात राहू दे, तसं काही विचारलं नाही करून, तसं मी तुला शेवटपर्यंत हाय बा असं म्हणतो, काळजी करू नको. हा? आणि मी तुम्हाला आवडतो तर मग त्या बाईसोबत कशाला लग्न केलं जिच्यासोबत तुम्ही लग्न काय केलं? झालं, लवकर लग्न झालं आणि लवकर पोरं सुरू झाली. असं म्हणतो. तुम्हाला तुमची बायकोच आवडत नव्हती, तर मग लग्न बी केलं, लेकरं बी पैदा केलं ना, आता मला सांगताय तुम्ही. आणि माझं लग्न केलं पुढे थांबत आहे, तू सांगतो. हा? बरं आहे की नाही? पण मग आता माझं बी लग्न झालं, मी कसं काय आता नाही बाबा. आपण काय आहे ना, तो लग्न झालंय ना, हा. लग्न तो नवरा रवी ना, राहू दे तसं, मग पण मी आहे ना असं म्हणतो. म्हणजे असं कसं बोलताय तुम्ही? म्हणजे माझा नवरा बी मी ठेवायचा हा. आणि तुम्हाला बी हा म्हणू का मी? अरे तुला कळतं का, तुझा नवरा ड्युटी झाला का, तर मी आलो, तुझा नवरा ड्युटीवर घरी आला तर मी माझ्या घरी. नाही बाई, हा? मी नाही असलं काही करत, मी नाही तसली उभं काही बी विचार करू नका माझ्याबद्दल. काय चालणे असं करू मग. हा? हा, एवढ्यापर्यंत ठीक आहे, तुम्ही माझी काळजी करताय, तुम्ही माझ्यासाठी इथे थांबणार, हो. म्हणजे हे ठीक आहे ना सगळं. हो. पण मग तुम्ही तर असं म्हणताय मी तुम्हाला लय आवडते, तुझ्या घरापर्यंत जाऊ नको, तू सांगू नको कोणाला. म्हणजे तुम्हाला काय इरादा आहे तुमचा, काय करायचा काय इरादा आहे तुमचा? नाही करायचं नाही काय आपलं, फक्त मला आवडते असं म्हणतो. म्हणजे मी आवडते तुम्हाला हो. फक्त. माझं कसं काय दिसलं तुम्हाला? हा? तुझं सगळं हे सौंदर्य पाहून
एवढी सुंदर आहे का? मीच सुंदर आहे का? बाकी आता काही सुंदर नाही. काय तो दुखत आहे काही नाही. हा आता दुःख कुणाला सांगू आता बघा. नाही सांग तू बाबरावर लागू नको. काय तो दुखणं असेल ना ते मला सांग. तेच तर म्हणते मी तुम्हाला. सांग. आता माझा नवरा बी नाहीये घरी. हा आता काय माहित तो कधी येतो. बरोबर. आता माझं दुःख कुणाला सांगावं विचार करत होते. बरं झालं तुम्ही आलात. आता माझं दुःख तुम्हाला सांगते. हो. मला थोडं हलकं वाटतं. हो सांग. आता काय हो तुम्हाला रात्री माझं डोकं दुखत होतं. हा लय डोकं दुखत होतं. अरे बापरे मला फोन करायचा म्हणजे ना. माझा नवरा गेला ना. हा. मी लय टेन्शन घेतलं. अच्छा. मग कसं बस आता डोकं बरं झालंय. हा. मग दिवसभर मी आज लय काम केलं. लय पाय दुखलेले पाय दाबू का? माझ्या कंबर आणि पाय लय दुखलेले. दाबू का कंबर आणि पाय? नाही अहो, शांत बस. बाबूराव, तुम्ही काय माझा नवरा आहे का पाय दाबलेला? नवरच नाही लागत पाय दाबायला. मग आहो चालेल. ऐक काय असं प्रत्येक बाईला हात लावणं चांगलं नसते बाबूराव. तिला कोण आहे बघायला? तो बघायचं दुखत आहे काय? म्हणून दाबी ते. नसं दुखत ते काय दाबलं असतं? दुखतंय म्हणून तुम्ही दाबताय हो. मान नाही मला. हा. पण मी तुमची बायको की नाही ना हो, असं दुसऱ्या परक्या बाईला हात अहो त्याला लावणं बायकोच लागत तिचा. काय बोलत चालली तू? मग सांग बरं. कोणाकोणी दाबून घेता येतं त्याला काय होते? हा का? असं बी असतंय का? बरं ठीक आहे मग आता द्या दाबून. आता दुसरं कोणी नाही बी दाबून द्यायला. हा मग मी तुला तेच म्हणत होतो ना. ते पाहायचं आहे. बघा इथून लय जोरात दुखलेला तर काय सांगू इथून ना? हा हे लय दुखलेलं आहे. बाई कसं वाटत आहे? लय भारी वाटलं नाही बघा खरं. हा ना? आता तुम्हाला मी माझं दुःख सांगितलं हा. नसतं तर मी रडत बसले असते की आणि मग झोप नसते आली तुला नसते. रात्रभर. खरंच नसते आली. मग हा हो तो दे. खरंच लय भारी वाटले बघा बाबूराव. काय? काय मस्त जादू आहे तुमच्या हातामध्ये. अगं दाबल्याशिवाय कुठं माणसाला व्हायचे होतं का सांग बरं? हा? तुमचं बी बरोबर आहे बघा. दाबून घेतल्याशिवाय काय कळत नाही आपल्याला काय झालंय काय नाही. माझं नाव काय दिलायचं काय केलं डॉक्टरने? काहीच नाही. एक इंजेक्शन मारलं असेल गोळ्या लिहून दिला काय हा बरोबर. मग त्याला हाताने गेली टाकून. त्यांना काय दाबून दिलं असतं का? नाही. नसतं तो दिलं. दाबायचा वेळ आहे तेवढा. बरं ऐका मी काय म्हणते. बरं आता बरं वाटत जरा. आता मला एकदम छान वाटायलंय. पाय दुखला ते लय भारी वाटलं बघा तुम्हाला सांगून बोलून. मी काय म्हणते हा, बोल. तुमच्याबद्दल गलत विचार केला हो मी. खरंच तुम्ही लय चांगले माणूस हो. मी लय गलत विचार केला होता बघा तुमच्याबद्दल. आणि बरं मी काय म्हणते मग आता इथून आताच तुम्ही खाली झोपा मी वर झोपते. बरं चालेल मग. हा मी झोपतो खाली तू झोपवर. बरं बरं या मग तुम्ही खाली. हा. ते चादर घ्या आणि इथं टाकून झोपून जातो. बरं बरं चालेल. हा. तू झोप तेव्हा तर टेन्शन हो. नको. मी आज एवढं कुणी जाणार नाही. आता मला तुम्ही असणार काहीच काळजी नाही. निवांत झोप. हा